नहीं छोड़ेगा। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। गम की ये राह सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ जोड़ो। गम की ये राह सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ जोड़ो। हालेलुया 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 हालेलुया। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। आंखें ऊपर तो लगाओ, यीशु के पास तुम आओ रे। आंखें ऊपर तो लगाओ, यीशु के पास तुम आओ रे। हालेलुया 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 हालेलुया। यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है। यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है। खुशियाँ वो बांट रहा है, प्रेम की धारा वही है। खुशियाँ वो बांट रहा है, प्रेम की धारा वही है। हालेलुया 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 हालेलुया। अतिशय सुंदर अशी वेळ आहे प्रियांनो. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया आणि त्याची स्तुती आराधना आपण आत्म्याने आणि खरेपणाने करूयात. स्तुती करतो, धन्यवाद करतो प्रभूजी. करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा
प्रभु महिमा हो तेरी महिमा हो तेरी हो महिमा हो तेरी महिमा हो तेरी आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे ऊंचा और ऊंचा सबसे ऊंचा रहे तेरा नाम ऊंचा और ऊंचा सबसे ऊंचा रहे तेरा नाम महिमा हो तेरी महिमा हो तेरी हो महिमा हो तेरी महिमा हो तेरी करते हैं तेरी हम स्तुति हृदय की गहराइयों से करते हैं तेरी हम स्तुति हृदय की गहराइयों से यीशु तू ही है हमारा प्रभु यीशु तू ही है हमारा प्रभु जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग असे म्हणतो तोच माझा देव त्याच्यावर मी भाव ठेवतो कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल तो तुझ्यावर पाखर घालेल त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे रात्रीच्या समयचे भय दिवसा सुटणारा बाण काळोखात फिरणारी मरी आणि भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही तुझ्या बाजू सहस्रावधी पडले तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले तरी ती तुला भिडणार नाही कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस दिवसा सुटणारा बाण काळोखात फिरणारी मरी दिवसा सुटणारा बाण काळोखात फिरणारी मरी याची बाधा मला होणार नाही कारण प्रभू माझा आश्रय आहे याची बाधा मला होणार नाही कारण प्रभू माझा आश्रय आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे
तुझ्या पंखाखाली आश्रय मला, येशू नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, येशू नावामध्ये जीवन मला. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी. याची बाधा मला होणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. याची बाधा मला होणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले. माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले. तरी ती मला भिणार नाही, तुझे वचन सत्य ढाल आहे. तरी ती मला भिणार नाही, तुझे वचन सत्य ढाल आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. खरोखर प्रभू परमेश्वर बाबा, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा ही सदा सर्वदा आमच्यावरती आहे. खरोखर प्रभू परमेश्वर बाबा, तुझ्या पंखाखाली आम्हाला आश्रय आहे आणि येशू नावामध्ये आम्हाला जीवन आहे. स्तुतीस योग आणि भयास पात्र तुमच्या महान सेनाधीश परमेश्वर बाबा, तुझे आभार आणि उपकार मानते प्रभूजी यशासाठी की गेल्या आठवड्याभर तू आमचा उत्तम प्रकारे संभाळ केला प्रभूजी. खरोखर तुझ्या वचनात लिहिल्याप्रमाणे आम्हाला कोणत्याही चांगल्या वस्तूची आम्हाला वाण पडू दिली नाहीस आणि सुंदर असा दिवस तू आमच्या आयुष्यामध्ये सोडलास. हा प्रभुवार आम्हाला दाखवलास, मी तुझे आभार मानते प्रभू परमेश्वर बाप्पा. त्या प्रभुवारी प्रभू परमेश्वर बाप्पा, जे प्रियजन आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत प्रभूजी, तुझ्या स्तुती भक्तीमध्ये येण्यासाठी प्रभू परमेश्वर बाप्पा आम्ही सर्वजण जमा झालेलो आहोत प्रभू परमेश्वर बाप्पा. आज आमची अंतःकरण आम्ही तुझ्याकडे लागलेली असावी असं तू कर प्रभू परमेश्वर बाप्पा. होय प्रभू परमेश्वर बाप्पा, जे वचन आमच्याकडे येणार आहे प्रभू परमेश्वर बाप्पा, ज्या वचनाद्वारे तू आमची भेट घेणार आहे प्रभू परमेश्वर बाप्पा, त्या वचनासाठी आमची अंतःकरण तू तयार केलेली आहेस असा माझा विश्वास आहे प्रभूजी. होय प्रभू परमेश्वर बाप्पा, येणारं वचन जे जिवंत आहे प्रभू परमेश्वर बाप्पा, जे दुधारी तलवारी सुद्धापेक्षा तीक्ष्ण आहे प्रभू परमेश्वर बाप्पा, जे कार्य करणार आहे प्रभू परमेश्वर बाप्पा, आज होऊन जाऊ दे प्रभू परमेश्वर. आमच्या प्रत्येकाची अंतःकरण भेदली जाऊ दे त्या वचनाद्वारे प्रभूची. त्या वचन ऐकून प्रभू परमेश्वर बाप्पा आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला टोचणी लागू दे. त्या वचन ऐकून आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला चुटपूट लागू दे प्रभू परमेश्वर बाप्पा. त्या वचनाद्वारे आम्ही स्वतःच्या जीवनाचं अवलोकन करावं प्रभू परमेश्वर बाप्पा, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभूची.
ते वचन आम्ही नुसतं ऐकून सोडून देऊ नये प्रभू परमेश्वर बाबा, तर त्या वचन आम्ही इतरांपर्यंत घेऊन जावं प्रभू परमेश्वर बाबा. त्या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करावं प्रभू परमेश्वर बाबा. त्या वचनावर आम्ही आमची जीवनं बांधावी प्रभू परमेश्वर बाबा. यासाठी आम्हाला तू सामर्थ्याचा आत्मा दे प्रभूची. पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर बापा ही सुंदर अशी वेळ आम्हाला दाखवलीस, मी तुझे आभार मानते. जे प्रियजन या ठिकाणी वेळेमध्ये आले प्रभूजी, तुझे आभार मानते. जे येत आहेत त्यांच्या वाटा तू मोकळ्या कर प्रभू परमेश्वर बापा. आज आम्ही प्रत्येक जण प्रभू परमेश्वर बापा जसे आहोत तुझे तसे तुझ्या समोर येतो प्रभूजी. होय प्रभू परमेश्वर बापा, आज तू आमच्या प्रत्येकाची अंतःकरण पारखत आहेस, निरखत आहेस, पाहत आहेस प्रभू परमेश्वर बापा. आम्ही जरी प्रभू परमेश्वर बापा ओझानी, दुःखाने, क्लेशाने, कष्टाने तुझ्याकडे आलेलो असलो प्रभूजी, आमच्या अंतःकरण भरलेली असली प्रभू परमेश्वर बापा, याच मोकळी होऊ दे प्रभूजी. आणि तुझ्या वचनाने, तुझ्या आनंदाने, तुझ्या तारणाच्या आनंदाने ती भरली जाऊ दे प्रभूजी. असं तू कर प्रभू परमेश्वर बापा. आज इथून कोणालाही मोकळं जाऊ देऊ नकोस प्रभू परमेश्वर बापा. होय प्रभू परमेश्वर बापा, आज पुन्हा एकदा नव्याने आम्ही तुला समर्पित होतो प्रभूजी. आमचा जीव, आत्मा आणि शरीर तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो प्रभू परमेश्वर बापा. पवित्र आत्मा ये आणि प्रत्येकाच्या आत्म्याचा तू ताबा घे प्रभूजी. होय प्रभू परमेश्वर बापा, विशेष करून मागत आहे पाळक साहेबांना तुझ्या हातामध्ये देत आहे प्रभूजी. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द प्रभू परमेश्वर बापा तुझ्या आत्म्याच्या समक्षतेखाली असावा असं तू कर प्रभूजी. पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर बापा, केल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना तू आशीर्वादित कर, उघडल्या जाणाऱ्या सर्व मुठी तू आशीर्वादित कर. इथून पुढची संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपून दे. ही प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नाद करते म्हणून तू ऐक बाबा. आमेन. आपण सर्वजण खाली बसून घेऊया. शिक प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडं आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. फार सुंदर वेळ आहे. परमेश्वरानं आराधनेमध्ये तुमच्या आमच्या अंतःकरणं त्याच्या वचनाच्या साठी तयार केलेले आहेत. आणि गेले आठवड्यापासून आपण अर्पणातला जो तिसरं अर्पण आहे होमार्पण, त्याचा अभ्यास आम्ही करत आहोत. आणि पहिला भाग आम्ही बघितलेला आहे होमार्पणाचा. आणि या विधीवर जी कृपा म्हणलेला आहे, आमच्यावर कृपा कशी झाली आणि ही कृपा आम्ही म्हणतो कृपा, पण या कृपेमध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत, त्या कृपेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, हे आज आम्ही या अर्पणांच्या अभ्यासातून आम्ही बघत आहोत. आणि 2 अर्पण आम्ही बघितलेले आहेत, पापार्पण आणि दोषार्पण. आणि त्या दोन्ही अर्पणाचा आम्ही बघितलेलं आहे की ते अनिवार्य अर्पण आहे, ज्या अर्पणाच्या शिवाय तुम्ही आणि आम्ही देवाच्या समक्षतेत जाऊ शकत नाही. तिसरं अर्पण आम्ही बघितलेलं आहे की ते ऐच्छिक स्वरूपाचं आहे. आता हे आम्ही बघितलं मागच्या वेळेस की त्याचं स्वरूप काय आहे, तर व्यक्तीच्या मालकी वर आधारित किंवा परमेश्वरानं त्या व्यक्तीला किती प्रमाणात समृद्ध केलेला आहे, त्या प्रमाणात परमेश्वर त्या व्यक्तीकडून ह्या अर्पणाची अपेक्षा करत आहे. पण हे ऐच्छिक स्वरूपाचं आहे, ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही द्यायचं आहे. पण आम्ही हे स्व इच्छेनं द्यायचं आहे. पण हे स्व इच्छेनं देताना परमेश्वराचा क्रायटेरिया काय आहे हे आज आम्ही पाहणार आहोत. बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतंय की स्व इच्छेचं आहे म्हणजे आमच्यावर आहे ते द्यायचं का नाही. परमेश्वर जबरदस्ती करत नाही. पण परमेश्वर, आम्ही बघितलं की पुढची तिन्ही अर्पण ही परमेश्वराला श्वास देणारी, परमेश्वराला प्रसन्न करणारे अर्पण आहेत. पहिल्या 2 अर्पण आपण बघितली, परमेश्वर प्रसन्न होत नाही कारण ते पापाशी संबंधित अर्पण आहेत. आणि पापाचा परमेश्वराला वीट आहे. आणि पापानं मनुष्याच्या जीवनात मरण आणलेलं आहे आणि मरणाची सत्ता या मानवावर आलेली आहे. त्यासाठीच येशू ख्रिस्त हा जगाच्या स्थापनेपूर्वीचा कोकरा परमेश्वरानं अखिल मानव जातीचं तारण करण्यासाठी, सैतानाच्या द्वारे जे पाप आलं, त्या पापाचं पाप ते मनुष्याच्या जीवनातून बाहेर काढणं
आणि परमेश्वराचा आणि मानवाचा पुन्हा नातेसंबंध प्रस्थापित करणं, ही तारणाची जी व्याख्या आहे, जी तारणाची योजना आहे, ती परमेश्वरानं अस्तित्वात आणलेली आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की पहिले 2 अर्पण कंपल्सरी आहेत, त्याच्याशिवाय आम्ही देवाच्या समक्षेत जाऊ शकत नाही. पण जर आम्हाला देवाच्या समक्षतेत आशीर्वादित व्हायचं असेल तर आम्हाला हे अर्पण करणं गरजेचं आहे. आता ह्या अर्पणाचं स्वरूप आम्ही बघितलेलं आहे. हळूहळू आपण त्याच्या आत एक एक लेयर आपण आत जाणार आहोत. पहिलं स्वरूप आहे की ते मनुष्याला परमेश्वरानं कशा प्रकारे समृद्ध केलेलं आहे, त्या प्रमाणात परमेश्वर काय करत आहे, या अर्पणाची मागणी करत आहे. आता यामध्ये 4 प्रकारचे प्राणी आहेत. गुराढोरातील नर, शेरड्या मेंढऱ्यातील नर, होले किंवा पारव्याची पिले. आता हे नीटच घ्या. या अर्पणाचं जे सुवर्ण शब्द जर कोणता असेल तर तो फ्री ऑफरिंग आहे, स्व इच्छेचं अर्पण आहे. आणि हे अर्पण जेव्हा दिलं जातं परमेश्वरासमोर, तो मनुष्य मान्य होतो. आता हे फार महत्वाचं आहे की हे अर्पण, 3रं वचन फार सुंदर सांगतंय की गुराढोरातील होम अर्पण अर्पावायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा, तो त्याने दर्शन मंडपाच्या दाराशी अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल. आता मान्य होईल हेही फार महत्वाचं आहे. एक्सेप्टन्स बिफोर द लॉर्ड. परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य केला जाणार आहे. आता बघा, येशू ख्रिस्तान हे अर्पण केलेलं आहे, म्हणून तर तो देवाच्या दृष्टीनं मान्यता प्राप्त केलेला मुख्य याजक आहे. त्यासाठी तर तो स्वर्गात गेला, मान्यता घेण्यासाठी. कारण त्याला ते अर्पण घेऊन परमेश्वरासमोर दाखवणं गरजेचं होतं. परमेश्वराची इच्छा त्यानं पूर्ण केलेलं आहे त्या वधस्तंभावर, हे दाखवणं गरजेचं होतं. आणि म्हणून पुनरुत्थानाच्या पहाटे येशू ख्रिस्त मरियला म्हणतो, मला आता काय करू नकोस, शिवू नकोस, कारण मला परमेश्वराकडे जायचं आहे. आणि एकदा का मी तिथून अप्रुव्हल घेऊन आलो, मी ऍक्सेप्ट झालं माझं अर्पण, की मग मी पुन्हा येईन. जा माझ्या मित्रांना जाऊन सांग मी तुम्हाला भेटायला येणार आहे. मग संध्याकाळी आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्त त्यांना भेटायला आलेला आहे. आता या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की मान्यता जर आम्हाला हवी असेल परमेश्वराकडून, तर आम्हाला हे अर्पण करणं गरजेचं आहे. परमेश्वर कंपल्शन करत नाही, पण जे आम्ही ऑफरर्स आहोत, आम्ही अर्पण करणारे लोक आहोत किंवा आम्ही याजक आहोत, जर परमेश्वराने आम्हाला मान्यता जर द्यायची आहे, व्यक्ती म्हणून, याजक म्हणून, एक सेवक म्हणून, तर मला हे अर्पण करणं गरजेचं आहे. आता आपण मागच्या वेळेस बघितलं की अर्पण करणाऱ्याचं कार्य काय आहे, तर त्या व्यक्तीनं काय करायचं आहे, त्या प्राण्यांच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे की ते माझ्यासाठी सबस्टिट्यूट आहे, माझ्यासाठी रद बदले आहे म्हणून दाखवायचं आहे. आणि मग उत्तरेकडील बाजूस, विधीच्या उत्तरेकडील बाजूस काय करायचं आहे, ते वधायचं आहे. कुणी वधायचं आहे? दुसऱ्याने वधायचं आहे का? नाही. आता हे कुणी वधायचं आहे? स्वतः वधायचं आहे. आता बघा, आता इथून पुढचे सगळे अर्पण आहेत हे स्वतः करायचे आहेत, स्व इच्छेनं. आमच्यासाठी दुसरं कोण करणार नाही. लक्षात ठेवा, हे तुम्ही स्वतः करायचं. आता इथून पुढचं सगळं प्रॅक्टिकल लाईफ आहे. मी दान दिलं दुसऱ्याने कुणीतरी करावं म्हणून, हे अर्पण चालत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की आज ख्रिस्ती मंडळ्या स्वस्थ का झालेल्या आहेत, कारण ह्या बाकीच्या संस्था आपल्याला वाटतात की आपलं काम करत आहेत, त्यांना डोनेशन दिलं की त्यांनी करावं. पण परमेश्वर संतुष्ट कधी होतो? जेव्हा मंडळीचे अवयव कार्य करायला लागतात, तेव्हाच परमेश्वर काय करत आहे?
संतुष्ट करताय. नाहीतर या ठिकाणी आलं असतं की दुसऱ्याने कुणीतरी जरी तुझं वदलं तर चालेल, पण परमेश्वर म्हणतो नाही, तुझं अर्पण काय करायचं आहे, तूच त्या वेदीवर काय करायचं आहे, अर्पण करायचं आहे. आणि हे काय आहे, ते अर्पण कोणतं आहे? परमेश्वरानं तुला जितकं समृद्ध केलेलं आहे तितकं तुझं मोठं अर्पण तू काय करायचं आहे, परमेश्वराच्या सेवेमध्ये परमेश्वरासाठी अर्पण करायचं आहे. आता आपण मागच्या वेळेस बघितलं की अर्पण करणाऱ्याचं काम काय आहे. आता याजकाचं काम काय आहे, फार महत्वाचं आहे. कारण तुम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जेव्हा मंडळीमध्ये येता, जेव्हा बाप्तिस्मा होतो, तुम्ही मेजामध्ये हात घालता आणि ख्रिस्ताच्या शरीराचे जेव्हा तुम्ही अवयव होता, तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही याजक आहात. आता तुम्ही अर्पण करणारे सुद्धा आहात आणि याजक सुद्धा आहात. आता आपल्याला या दोन्हींचं दुहेरी कार्य आम्हाला काय करायचं आहे, म्हणून आपल्याला दुहेरी काय आलेलं आहे, याजकपद आलेलं आहे. कारण आपल्याला दुहेरी काम करायचं आहे. म्हणून पेत्राच्या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 2:9 आणि 2:5 मध्ये की आपण राजकीय याजक आहोत. आम्ही इतरांना काय करायचं, मदत करायची, ख्रिस्ताकडे घेऊन यायचं आहे. आणि आध्यात्मिक याजक आहोत, पवित्र याजकगण आहोत. परमेश्वराबरोबरचं हे अर्पण सुद्धा आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून आपल्यावर दुहेरी जबाबदारी आहे की आपण 2 प्रकारचे याजक आहोत आणि तसंच आपण अर्पण करणारे सुद्धा आहोत आणि याजक सुद्धा आहोत. आता याजकाचं कार्य आपण मागच्या वेळेस बघितलं, 5वा अध्याय, पहिला अध्याय 5 ते 17 वचनापर्यंत आणि मग 6वा अध्याय 11व्या वचनापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं की त्यानं काय करायचं, ते रक्त घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे, विधीच्या भोवती काय करायचं आहे, शिंपडायचं आहे. आता बघा, ह्याच्या शिंगांवर काय संबंध आहे का? शिंगांवर कधी लावलेलं आहे रक्त? पापा अर्पणाच्या वेळेस. कोणाचं? कुणाच्या पापांसाठी? अधिपती आणि सामान्य लोकांसाठी. पण आता ह्या अर्पणामध्ये आम्ही पाहतो की ते रक्त शिंगांना लावायचं नाहीये. कारण शिंग जे सामर्थ्याचं आहे त्याचा विषय संपलेला आहे, पापाची क्षमा झालेली आहे. आता ते रक्त काय करायचं आहे, ते विधीच्या भोवती शिंपडायचं आहे. आणि काय करायचं आहे, त्या यज्ञ पशुचं काय करायचं आहे, वरची कातडी काढायची आहे, चर्मवस्त्र काढायची आहेत आणि काय करायचं आहे, तुकडे करायचे आहे. 6व्या वचनामध्ये, 7व्या वचनात काय सांगितलेलं आहे की त्या विधीवर विस्तव ठेवून त्यावर लाकडे ठेवायचे आहेत. 9वं वचन सांगते काय, त्याची आतडी आणि पाय हे सगळे घाण त्यातली काढायचे आहेत, स्वच्छ करायचे आहेत आणि ते सुद्धा ठेवायचे आहेत. आणि विधीवर ठेवून ते होम करायचा आहे. 15 आणि 16व्या वचनात पक्ष्यांचं काय करायचं आहे तेही दिलेलं आहे. त्यांचे पंख काढायचे आहेत आणि मधोमध फाडून ते काय करायचे आहेत, ठेवायचे आहेत. 17 वचन. आणि 11व्या वचनामध्ये, 6वा अध्याय 11 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की दुसरे वस्त्र घालायचे आहेत याजकानं आणि काय करायचे आहेत, ती सगळी राख निवास मंडपातून बाहेर घेऊन जायची आहे. आणि कुठे घेऊन जायचे आहे, त्या छावणीच्याही बाहेर घेऊन जायचे आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छ जागेत ती राख काय करायची आहे, टाकायची आहे. आता देवाचं पोर्शन, देवाचा भाग या अर्पणात काय आहे, काय आहे, फक्त स्किन काढलेली आहे, बाकी सगळं परमेश्वराला अर्पण करायचं आहे. बरोबर, परमेश्वराला चमडी सोडून, त्या यज्ञ पशुची वरचं कातडं सोडून जे काय आहे ते सर्व परमेश्वराला अर्पण करायचं आहे. आता बघा, मागच्या अर्पणांमध्ये बघितलं तर परमेश्वराला फक्त थोडं दिलं जात होतं. बघितलं फरक, परमेश्वराला थोडं द्या, काय दिलं होतं, फक्त चरबी दिली जात होती. बरोबर आहे, बाकी सगळं वाटलं जात होतं.
पण आता मात्र ह्या अर्पणामध्ये काय करायचं आहे? सर्वस्व अर्पण करायचं आहे परमेश्वराला. त्यातलं काहीही राखून ठेवायचं नाही. जसं नव्या करारात पहिल्या मंडळीमध्ये एक घटना घडली नाही का? तिने सर्वस्व दिलं नाही आणि ते मेले. कोण होते? अनन्या. बघा, जुन्या करारातील अर्पण डायरेक्ट नव्या कराराच्या नव्या मंडळीमध्ये अस्तित्वात आलेले आहेत. फार महत्वाचं आहे प्रियांनो. आणि हे अर्पण आम्हाला पाहायला मिळतं की आपल्या समृद्धीप्रमाणे आहे. परमेश्वर ज्याच्याकडून काय नाही त्याच्याकडून कशाची अपेक्षा करत नाही. बघा, ज्याच्याकडे जास्त आहे त्याच्याकडनं कमीची अपेक्षा करत नाही. ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडून जास्तची अपेक्षा करत नाही. ज्याच्याकडे आहे त्या प्रमाणात त्यानं काय करायचं आहे? सर्वस्व त्याला द्यायचं आहे. कारण परमेश्वरानंच त्याला काय केलेलं आहे? समृद्ध केलेलं आहे. आता आपण बघितलं की फक्त एकच गोष्ट राहिलेली आहे, ते म्हणजे त्या यज्ञ पशूचं कातडं राहिलेलं आहे. आता हे का ठेवलेलं आहे आणि परमेश्वर हे का करत आहे हे फार महत्वाचं आहे. बघा, परमेश्वर ते आतलं सगळं घेत आहे. पण परमेश्वराला जेव्हा आम्ही संतुष्ट करतो, जेव्हा पापार्पण झालेलं आहे, आम्हाला दोषार्पण झालेलं आहे, आता आम्ही परमेश्वराच्या समक्षतेत जाण्यासाठी आम्ही काय झालेलं? पात्र झालेलो आहोत. नीट लक्षात ठेवा. आम्हाला पासपोर्ट मिळालेला आहे. आम्ही पात्र झालेलो आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही विमानात बसून गेलेलो आहोत. पासपोर्ट मिळाला म्हणजे तुम्ही अमेरिकेला जाणार का? नाही ना? तसं पापार्पण दोषार्पणामध्ये आम्ही देवाच्या समक्षतेत जाण्यास पात्र झालेलो आहोत. पण ती मान्यता कधी मिळणार आहे? जेव्हा आमच्या हातात विजा असणार आहे, जेव्हा आमच्या हातात विमानाचं तिकीट असणार आहे, आणि जेव्हा आमचं बुकिंग जिथं जायचं आहे अमेरिकेला तिथं आमचं झालेलं असणार आहे, तेव्हाच खऱ्या अर्थानं आम्ही तिथं पोचू शकणार आहोत. समजते? बरेच लोकांना असं वाटतं की वधस्तंभावर एकदा का झालं अर्पण, स्वीकारलं त्याचं रक्त, आता मला काहीही केलं नाही तर चालतं, सगळं मला मोफत मिळालेलं आहे. पण हे तिसरं अर्पण जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत त्या पवित्र स्थानामध्ये आम्ही मान्य होत नाही. नीट समजून घ्या. आणि जर मला तिथं जाऊन मान्य जर करायचं असेल तर उत्पत्तीमधलं सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ती रिव्हर्स होणं गरजेचं आहे. उत्पत्तीमध्ये जेव्हा आदामाने हवेनं पाप केलं, लक्षात ठेवा, पाप केलं, इथं वैधीवर पापाची काय झाली? क्षमा झाली. बरोबर आहे? आदामाने पाप केलं, आज जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे आलो, ख्रिस्तान आमच्या पापाची क्षमा केली. पण हाच नाही, या पापाचा पहिला परिणाम काय झालेला आहे? काय झाला परिणाम? ते नग्न झाले. हे लक्षात ठेवा. पापाचा पहिला परिणाम असा झाला की ते नग्न झाले, आणि आम्ही नग्न अवस्थेत देवाच्या समक्षेत ह्या विधीपासूनच पुढे जाऊ शकत नाही. म्हणून देवाचं वचन काय सांगितलेलं आहे की ही विधी परम पवित्र आहे, आणि म्हणून या ठिकाणची या वेदीवर तुझी नग्नता दिसू नये. आता बघा, परमेश्वराची ही तारणाची योजना किती व्यापक आहे. पण आम्हाला लहानपणापासून पिढ्यानपिढ्या आम्हाला फक्त एकच गोष्ट त्यातील सांगितलेली आहे, आणि म्हणून आमचे ख्रिस्ती जीवनाची वाटचाल कधीच आशीर्वादित होत नाही. त्याचं कारण आहे की ही वधस्तंभ
आम्ही नीट अभ्यासलेलंच नाही, ही विधी आम्ही अभ्यासलेलीच नाही. आम्ही नुसतं कृपा म्हणतो आणि मग कृपा फोकट आहे आणि म्हणून कसंही वागलं चालतंय, काही केलं तर चालतंय, आमच्या पद्धतीनं सगळे नियम. आणि इतकं आम्ही स्टबर्न झालेलो आहोत वर्षानुवर्ष तेच 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 ऐकून, की आता आम्हाला त्यातून बदलायचं नाही. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही जुन्या काळातली ही विधी अभ्यासत नाही तोपर्यंत आम्हाला वधस्तंभाची व्याप्ती समजणार नाही. आणि परमेश्वराने ही विधी कशासाठी दिली होती हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आम्हाला त्या वधस्तंभाचा फायदा कसा घ्यायचा एज्युकेशनच्या वधस्तंभाचा हेच आम्हाला समजणार नाही. आणि म्हणून जर मला आशीर्वादित ख्रिस्ती जीवन जर जगायचं असेल तर मला ह्या वधस्तंभाची पूर्ण गाथा समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहत आहोत की परमेश्वर जेव्हा आम्ही तिसरं अर्पण करतो तेव्हा परमेश्वर आम्हाला काय करतो, ते नीतिमत्वाची वस्त्र आम्हाला घालतो. बघा, जे आदामाच्या पापामुळं मनुष्य मात्रानं गमावलं, जी धार्मिकतेचा झगा, तो जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत मुळात आम्ही या वेदीपासून पुढे जाऊ शकत नाही. आणि वेदीपासून मला पुढे जर याजक म्हणून जायचं आहे तर मला होमार्पण करणं गरजेचं आहे. होमार्पण म्हणजे काय? माझं सर्वस्व स्व इच्छेनं परमेश्वराला समर्पित करणं. नीट समजून घ्या, जोपर्यंत आम्ही हे स्व इच्छेनं देत नाही तोपर्यंत परमेश्वर, जोपर्यंत आम्ही संतोषानं देत नाही तोपर्यंत परमेश्वर, जोपर्यंत आम्ही आनंदानं देत नाही तोपर्यंत परमेश्वर आमच्यावर संतुष्ट होत नाही आणि तो आमचं अर्पण मान्य करून घेत नाही. आणि म्हणून आम्ही बघत आहे की कुणाला दिलेलं आहे हे स्किन, जे यज्ञ पशु अर्पण केला जाणार आहे तिची जी वरची चमडी काढलेली आहे, कुणाला दिलेले आहे? कुणाला दिलेलं आहे? याजकाला दिलेलं आहे. इथं अर्पण करणाऱ्याला दिलेलं नाही, लक्षात ठेवा. आता इथं 2 जण आले परत, नीट विचार करा, नीट समजून घ्या. जर आम्ही सामान्य अर्पण करणारे असू आणि याजकीय सेवेमध्ये जर नसू तर आपल्याला काहीही मिळणार नाही. सगळं देऊन पण सर्वस्व जरी दिलं, आपलं एक सामान्य मंडळीतला सभासद म्हणून दशांश दिला, सेवा दिली, काय माझ्यामध्ये जे आहे सगळं अर्पण दिलं, पण जर मी याजकीय सेवेमध्ये नसेल, जर मी याजक पद भूषवत नसेल तर मला काहीही मिळणार नाही. आणि मला काय मिळणार आहे हे फार महत्वाचं आहे. बघा, जर आम्ही याजक नाही आहे तर आम्ही काय आहे आपण बघूया. आपण वचन वाचूया. यशया 64 आणि 6 वचन. यशया 64 6 वचन. जरा माईक घेऊन वाच. यशया 64:6. आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत. आमच्या अधर्माने आम्हास वादळाप्रमाणे उडवून दिले आहे. किती सुंदर. यशया ज्यानं स्वर्गातलं दर्शन बघितलेलं आहे आणि तो संदेष्ट आहे. लक्षात ठेवा, आमचा मंडळीचा पाया प्रेषितीय कृत्य आणि प्रेषितीय पत्र आणि संदेष्टे यावर आधारित आहे. हे व्यक्ती कोणतरी प्रॉफिट सांगतो ते नाही आहे. ही जी संदेष्टांनी जे सांगितलेलं आहे यावर मंडळीचा पाया आहे. प्रेषित ज्यांनी पत्र लिहिलेले आहेत प्रेषितांच्या कृत्यांपासून, आणि ही जी संदेष्टे आहेत
यावर मंडळीचा आहे. आता हे नव्या करायचे संदेश ते सोडून द्या बरं का. परमेश्वरानंच तिथे प्रश्नचिन्ह दिलेला आहे. पण आम्ही कुठल्याच प्रॉफेसीज 100% मान्य करायचे आहेत जे पवित्र शास्त्रात, संदेश शास्त्रातील संदेष्ट्यांनी, मग लहान संदेष्टे असो मोठे संदेष्टे असो, त्यांनी दिलेले आहेत. आणि म्हणून ज्या कोणत्या प्रॉफेसीज, ऐकून घ्या, पुन्हा एकदा मी मंडळीला चेतावणी देत आहे आणि पुन्हा एकदा सांगत आहे, ज्या प्रॉफेसीज पवित्र शास्त्रात आहेत त्याच खऱ्या आहेत. ज्या पवित्र शास्त्रात नाहीत त्या कोणी तुम्हाला सांगू त्या विश्वास ठेवायच्या नाहीत. पवित्र शास्त्राला धरून ज्या प्रॉफेसी असतील, कधी कधी आपल्याला एखादं वचन माहीत नसतं, पवित्र शास्त्राची प्रॉफेसी माहीत नसती, ती प्रॉफेसी परमेश्वर दुसऱ्याकडून सांगतो. समजतंय? जेव्हा तो सांगतो तेव्हा तुम्हाला ते पवित्र शास्त्रात ते आहे का हे तपासणं काय. पवित्र शास्त्रात या महान संदेशाने परमेश्वराने त्याचं दर्शन दिलेलं आहे. बरोबर? त्यांची जीवनं तुम्ही बघा बदललेली आहेत. जो कोण काय सांगत असेल, मला परमेश्वराने दर्शन दिलं आणि त्याचं जीवन तुम्हाला जर बदललेलं दिसत नाही, तर ते तुम्ही समजू शकता की हा लबाड बोलत आहे. समजतंय? आणि पवित्र शास्त्रात परमेश्वराने कोणाला कसं प्रगट केलंय तसं जर आम्हाला दिसत नसेल तर तेही लबाड आहे. आमच्या काय त्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे आपल्याला. समजतंय? आपण मानसिक आजारी आहोत हे आपण नीट समजून घेणं काय आहे गरजेचं आहे. आणि म्हणून जर परमेश्वराच्या वचनात जे नाही आहे ते जर आपल्याला दिसत असेल तर एक तर तो शैतान दाखवत आहे, नाहीतर एक आपल्या भावनात दिसत आहेत आपल्याला. आणि म्हणून देवाचं वचन, आता संदेष्टा काय सांगत आहे बघा. संदेष्टा आपल्या जीवनाची प्रॉफेसी करत आहे. मी ख्रिस्ताला स्वीकारलं, पापार्पण झालेलं आहे, दोषार्पण झालेलं आहे, तरी मी आमची धार्मिकता कशी आहे, आम्ही सगळे अशुद्ध मान अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आमची सर्व नीती कृत्ये घाणेरड्या वस्त्राप्रमाणे आहे. एका भाषांतरात आमची वस्त्र, आमची धार्मिकता कशी आहे, फाटक्या चिंधीसारखी आहे म्हणून सांगितलेले आहे. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत. आता बघा यशया कुठं जोडत आहे बघा, या नीतीच्या धार्मिकतेच्या वस्त्राची कनेक्शन तू कुठं करत आहे. आदामाने हवेने काय केलं, जेव्हा ते नग्न झाले त्यांनी काय केलं, अंजिराच्या झाडाची काय केली, वस्त्र तयार केली. आता ती वस्त्र जेव्हा आपण तयार करतो जगातल्या गोष्टी, आपण हे विसरतो की हे पाला पाचोळा आहे, वारं आलं की ते उडून जाणार आहे. आमची धार्मिकता, तो कनेक्शन बघा, हे संदेष्ट्याचं असतंय. संदेष्टे, खरे संदेष्टे कुठे आहेत माहित आहे, जे देवाच्या वचनाप्रमाणे बोलतात. आता हा संदेष्टा यशया जेव्हा तो प्रोफेसी करत आहे नीतिमत्वाच्या कृत्याची, तो एदेन बागेत घेऊन जात आहे तुम्हाला, आणि तो म्हणत आहे की आदामाने हवेनं सुद्धा तेच केलं. काय केलं, पाळा पाचोळा घेतला आणि स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. त्याला माहित नव्हतं की ते एक दिवस वारा येणार आहे, उडून जाणार आहे, किंवा पशु येणार आहे आणि खाऊन टाकणार आहे. किती दिवस ती आमची धार्मिकता आहे. एक तासभर चर्चमध्ये आलो की आम्ही ते पाळा पाचोळा घालतो अंगावर. काल मी एका लग्नात होतो आणि आमचे एक प्रिय पाळक साहेब होते, त्यांनी लग्नात संदेश दिला. माझ्याकडे पार्ट होता, प्रार्थना सगळ्या होत्या आणि मग संदेश एकाकडे असं होतं आणि माझ्यासमोरच बसलेले आणि संदेश बिंदू झाला. म्हणजे पार्ट साहेब फार संदेश चांगला झाला हो, काय सांगू म्हणले आशिष. पत्नी समोर बसल्यावर संदेश द्यायचं फार अवघड असतं, समजलं. कारण नववधूवरांना आपण काय संदेश देतो
बोध. आणि मग पत्नी आपल्या तिथं भाषण चालू असल्यावर पत्नी तिथं दुसरं काय काम नसतंय. माझा नवरा सांगा लागलाय, करतोय का? इथं प्रीतीबद्दल सांगायचं. पतीनं पत्नीवर प्रीती करावी आणि घरामध्ये पती पत्नीवर हात उचलतो. मी बघितलंय, माझ्या समोर चित्र आहेत. आपण बोध एक करतो, घरात आपण वेगळा आहोत. ही आमची कशी आहे धार्मिकता? ही पाळापाचोळ्यासारखी आहे. चर्चमध्ये 1 तासभर येणं फार आम्ही धार्मिक आहोत. आमच्यासारखा कोण नाही. संदेश द्यायला सांगितलं फार आम्ही धार्मिक आहोत. पण आम्ही किती धार्मिक आहोत फक्त आमची पत्नी आपल्याला माहित आहे, आणि पतीला पत्नीबद्दल माहित आहे, आणि पतीला पत्नीबद्दल आणि पत्नीला पतीबद्दल, की खरं किती धार्मिक आहोत. आपला नवरा किती देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा आपला नवरा आहे. यशया म्हणतो ही आमची धार्मिकता आहे. कशी आहे? घाणेरड्या वस्त्राप्रमाणे. आणि एदेन बागेत या पहिल्या आदाम आणि हव्वाने काय केलं? ते चर्मवस्त्र घालायचे सोडून परमेश्वर याच्या ऐवजी त्याने काय केले? झाडातला पाळा पाचोला, पानं घेतले. पण परमेश्वर बघा, परमेश्वराला माहित होतं की ह्यांची धार्मिकता वादळाप्रमाणे ओढून जाणार आहे. टेम्पररी धार्मिकता आहे, काय उपयोगाच नाही मला. आणि म्हणून परमेश्वरानं बघा, यशया कुठं लिंक करत आहे बघा. परमेश्वर म्हणतो, परमेश्वरानं उत्पत्तीमध्येच काय केलं? कोकरा कापला, यज्ञ पशु वधला, आणि त्याची चर्मवस्त्र, त्याचं कातडं काढलं, त्याचे वरची स्किन काढली, आणि आदामाने हवेला घातली. ही परमेश्वराची परमनंट योजना आहे, लक्षात ठेवा. परमेश्वराला तुमच्याकडून घाणेरड्या धार्मिकतेची हे नाही आहे, अपेक्षा नाही आहे, त्याला नको आहे. प्लस तुमची तात्पुरती धार्मिकता सुद्धा नको आहे. तर त्याला काय पाहिजे आहे? परमनंट. आणि परमेश्वराचं एकच परमनंट दाखवलेलं आहे. आता ह्या अर्पणामध्ये सुद्धा दाखवत आहे, एदेन बागेत सुद्धा दाखवत आहे की आदामाने हवेला त्यानं काय केलं? चर्म वस्त्र घातले. आम्हाला ही चर्म वस्त्र कधी मिळतात हा प्रश्न आहे. बघा, परमेश्वरानं यज्ञ पशु पहिला अर्पण केला. पहिलं त्यांच्या पापाची क्षमा झाली, पापार्पण झालं तिथं, दोषार्पण झालं तिथं. आणि मग तिसरं अर्पण जे आज आम्ही बघत आहोत, होमार्पण. परमेश्वर त्यांना काय करत आहे? धार्मिकतेची वस्त्र घालत आहे. आता लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल पालक साहेब, मग त्याला परमेश्वराने त्यांना एदेन बागेतच ती वस्त्र घालून का दिले नाहीत? बरोबर आहे ना? प्रश्न येईल नाही का? तिथे धार्मिकच होती, मग त्यांना एदेन बागेतच का ठेवलं नाही? जसं आपण हे अर्पण पुढे जाऊ तसं आपल्याला हळूहळू त्या गोष्टी समजायला लागतील. धार्मिक म्हणून त्याला बाहेर सोडलं, पण आता धार्मिकतेची परीक्षा व्हायला पाहिजे की नको? धार्मिकतेची परीक्षा व्हायला पाहिजे. धार्मिकतेमध्ये आम्हाला चाललं पाहिजे. नुसतं घेऊन लगेच आशीर्वाद मिळत नाहीत. तर परमेश्वरानं जे आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही परमेश्वराला, ज्या प्रमाणात परमेश्वरानं मला दिलेलं आहे त्या प्रमाणात मी परमेश्वराला देणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून जर आम्ही सामान्य आहोत, आम्ही याजक नाही आहे, तर आमची धार्मिकता कशी आहे? 2 प्रकारची धार्मिकता. एक, आमची घाणेरड्या वस्त्राप्रमाणे फाटक्या चिंधीसारखी आमची धार्मिकता आहे. फाटकी चिंधी म्हणजे काय? इथून भोग पडलं, इथून भोग पडलं, इथून भोग पडलं, इथं भोग, इथं फाटलं, इथं फाटलं, इथून काय आतलं दिसतं, इथून बाहेर सगळं दिसतंय. ही आमची फाटकी चिंधीची धार्मिकता. दुसरी कसली आहे? पाळा पाचोळा, झाडाची पानं, वाळं ऊन आहे, आता तर काहीच उपयोगाचा नाही. सकाळी घातली दुपारपर्यंत
वाळून कडक होऊन तुकडे होऊन परत नग्न अवस्थेत आम्ही जाणार. ही आमची सामान्य जर आहोत, आम्हाला काहीही मिळणार नाही. विधीवरून आम्हाला काहीही मिळणार नाही. पण जर आम्ही याजक आहोत, जर आम्ही याजक आहोत, तर मात्र आम्हाला विधीपासून एक गोष्ट मिळणार आहे. काय आहे? त्या अर्पणाची चर्म वस्त्र आम्हाला मिळणार आहेत. म्हणजे काय? पहिले करिंथ याचा 9वा अध्याय फार सुंदर सांगते. 13 आणि 14व्या वचनामध्ये, मंदिरात सेवा करणारे मंदिराचे उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत. हे तुम्हाला ठाऊक नाही का? त्याचप्रमाणे प्रभूने नेमलेले आहेत की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उभी जीविका करावी. बघा इथं काय सांगितलेलं आहे? जे वेदीवर सेवा करतात कोण आहेत? फक्त याजक लोक आहेत. ते या वेदीचे कोण असणार आहेत? भागीदार असणार आहेत. जर मी मंडळीला येत आहे आणि याजकीय सेवा करत नाही, आता याजकीय सेवेमध्ये 2 प्रकारची सेवा आहेत. आपण बघितलं, एक स्वतःसाठीची सेवा आहे. प्रत्येक याजकांना पहिलं स्वतःसाठी अर्पण करायचं आहे आणि मग त्यानं काय करायचं? दुसऱ्यांसाठी सुद्धा अर्पण करायचं. तेच नव्या करत आपल्याला 2 प्रकारचे याजक दिलेले आहेत. एक आध्यात्मिक पवित्र याजकां, जे आपण स्वतः देवाबरोबर शुद्ध राहायचं आहे. आपण ते आध्यात्मिक सेवा देवाबरोबर ते आध्यात्मिक यज्ञ अर्पण करायचे आहेत. आणि माझा आणि देवाचं काय करायचं आहे? नातेसंबंध व्यवस्थित ठेवायचं आहे. तरच मी इतरांसाठी मध्यस्थी करू शकणार आहे. आणि मग मी कोण आहे? राजकीय याजकगण आहे. काय? जे अंधकारात आहेत त्यांना प्रकाशात आणायचं आहे. त्यांना या विधीवर काय करायचं आहे? त्यांची अर्पण करायची शिकवायचे आहेत. आणि त्यांना काय करायचं आहे? त्यांनाही याजक व्हायचं आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने आम्हाला धर्मांतर करायला शिकवलेलं नाही आहे, तर आम्हाला काय करायला शिकवलेलं आहे? त्याचे शिष्य. शिष्य कोण आहे? जसे ख्रिस्ताचे शिष्य आपण आहोत, म्हणजे जसा ख्रिस्त करतो तसे चेले असतात. गुरुचे चेले म्हणजे शिष्य. गुरु जे करताना पाहतो तसं त्याचे शिष्य करतात. येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही आता काय? मी जगाचा प्रकाश होतो, पण जेव्हा तो गेला तो म्हणतो डोंगरापर्यंत, तुम्ही आता कोण आहे जगाच्या प्रकाशात? आता आम्ही काय करायचं आहे? त्या चंद्रासारखं आहे नाही का? आम्ही सूर्याकडनं प्रकाश घ्यायचा आहे आणि तो प्रकाश काय करायचा? जगावर प्रदर्शित करायचा आणि त्यांना त्या सेवेमध्ये आणायचं आहे. त्यांना दुसऱ्यांना काय करायचं आहे? ख्रिस्त गाजवायला द्यायचं आहे. आणि म्हणून आम्ही बघत आहोत की तर स्वार्थ सांगितलं नाही का? स्वार्थ हे पाया आहे. पाची जी सेवा आहेत, प्रेषितीय सेवा, संदेष्टीय सेवा, स्वार्थिक सेवा, पालकाची आणि शिक्षकाच्या सेवेमध्ये सगळ्यात मोठी सेवा कोणती असेल, लांबपर्यंत पोहोचणारी कोणती असेल, तर ती स्वार्थेची आहे. आणि प्रत्येक जणांनी ही सुवार्ता सांगणं हे काय आहे? गरजेचं आहे. आपण मागचे 2-3 संदेश आपण या सुवार्तेवरच भर दिलेला आहे. आणि म्हणून त्या वेदीचा भागीदाराचा पाऊल त्या सुवार्तेच्या कार्याशी तो काय करत आहे? जोडत आहे. बघा आता मला द्यायचं आहे. आता हे अर्पण दिल्याशिवाय मला धार्मिकता मिळणार नाही. पण मला शिक्षकच व्हायला पाहिजे का दुसऱ्यांना सांगायला? नाही. मला पालकच व्हायला पाहिजे का दुसऱ्यांना सांगायला? नाही आहे. माझ्याकडे ऑलरेडी प्रेषितीय पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे. माझ्याकडे संदेशशास्त्र आहे. जुन्या करारात सगळे संदेशशास्त्र आपल्याला दिलेले आहेत. आणि येशू ख्रिस्त अमावच्या दिशेने जाणाऱ्या शिष्यांना म्हणतो की तुम्ही कोण आहे? मूर्ख आहे, तुम्ही मतिमंद आहे. ऑलरेडी माझ्याबद्दल संदेशशास्त्रात दिलेलं आहे. आम्हाला काय करायचं आहे? ते घेऊन लोकांना सांगायचं आहे. आणि म्हणून स्वार्थ कार्य, आम्हाला जेवढं ज्ञान दिलेलं आहे परमेश्वर म्हणतो ते वापर आणि सेवा कर. तू कोण असणार आहेस? ह्या वेदीचा भागीदार असणार आहेस. आता यशाच 61 मध्ये काय म्हणतो बघा, 61:10 मध्ये बघा, यशया सामान्य लोकांबद्दलही बोलत आहे आणि यशया याजकीय लोकांबद्दल सुद्धा बोलत आहे.
आता इथं आमचा चॉईस आहे, हे अर्पण स्व इच्छेनं द्यायचं आहे. मी ठरवायचं आहे, मी सामान्य लोक मंडळीमध्ये सामान्य असणार आहे, मी याजक असणार आहे, मी काय असणार आहे, हे आमचा चॉईस आहे. यशाया 110 काय म्हणतंय, मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासितो. आता नीट लक्षात ठेवा, आता जीव कुठं आहे? निवास मंडपात. निवास मंडपात जीव कुठं आहे? पवित्र स्थानामध्ये जीव आहे, त्याला तिथं इमोशन्स आहेत. बघा आता यशया म्हणतो की माझा जीव उल्हासतो, म्हणजे यशया म्हणतो की माझी जगातून किंवा देहातून माझा प्रवास कुठे गेलेला आहे? आता पवित्र स्थानात. बघा अंगणातून मी पवित्र स्थानात गेलोय म्हणून तर माझा तिथं जीव उल्हासित झालेला आहे. कारण आता इथं समजतंय, कारण इथं काहीतरी झालेलं आहे, इथं काहीतरी झालेलं आहे, ते अर्पण मी केलेलं आहे म्हणून मी तिथं आत गेलेला आहे आणि माझा जीव तिथं उल्हासित आहे. काय केलेलं आहे? जसा नवरा शेला पागोटे लेवून स्वतःला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्र नेसवले आहेत, मला नीतिमत्वाच्या जग्याने आच्छादिले आहे. काय प्रगटीकरण आहे बघा. हे प्रॉफेसी आहे जी मंडळ्या फुटत नाहीत, तर ही प्रोफेसी आहे, मंडळी उभा राहते. लक्षात ठेवा काय म्हणलेलं आहे. आता एक काय कुणासारखं आहे? आता इथून पुढे तो म्हणतो की मला वस्त्र घातलेले आहेत. जसा नवरा शेला पागोटे घालतो, जसा याजक मुकुट मंडित होतो. आता लक्षात ठेवा, याजकाची वस्त्र ही लांडी पडू द्यायची नव्हतीत बरं का, खालून वर उचल द्यायची नव्हतीत. तर काय होती? पायघोळ, म्हणजे पाय दिसता कामा नये, ही याजकाची वस्त्र होती. जर आम्ही याजक आहोत तर आमच्या कुठल्याच बाजून आमची नग्नता दिसता कामा नये. नग्नता हे पापाचं दर्शक आहे. लक्षात ठेवा, पापाचा पहिला परिणाम आहे. काय आहे? नग्नता. आता बघा, रूत मला का आवडते? रूत नाही, कोण? शमूएलाची आई कोण? हन्ना. बघा, एक उत्तम माता कोण आहे? तर ती हन्ना आहे. एकुलता एक मुलगा, कितीतरी वर्षांनी मिळाला. आम्ही असतो तर काय काय केलं असतं त्याला. एक मिनिटं बाहेर सोडलं नसतं. गेलास का? पोचलास का? थांब जरा, मी येतो, तुला सोडायला येतो. आम्ही आमच्या पोरांना काय नाही इतकं. पण तिनं काय केलं बघा, तिनं काय केलं? जसं होमार्पण आहे, तिनं सर्वस्व काय केलं? अर्पण केलं. तिच्याकडे जे होतं, तिला 10 पोरं झाल्यावर तिने दिलं नाही बरं का. ते दिलं म्हणून परमेश्वराने तिला परत पुत्र दिले. तिनं जर दिलं नसतं ना, ते पोरगं पण काहीतरी असंच कोणाच्या हाताखाली कामाला गेला असतं. आम्ही पोरांना म्हणतो ना, लहान पोरं काय होणार? पायलट होणार आहे. काय होणार आहे? डॉक्टर होणार आहे. आणि तेच पोरं बघायची 20 वर्षानं काय झालेलं असतं. तो पायलट म्हणलेला असतो ना, तो कुठल्या तरी गाडीवर ड्रायव्हर असतो. ते डॉक्टर म्हणलेलं पोरगं कुठंतरी कंपाऊंडर नाही तर नर्स. का? कारण आम्ही त्याला देवाला दिलंच नाही. आणि आम्ही कारण सांगतो, आज परीक्षा आहे का? देवाच्या वचनाला का? ट्युशनला गेलाय, ह्याला गेलाय, नाही का? आम्ही जोपर्यंत सर्वस्व देत नाही,
आम्ही कधीच आशीर्वादित होऊ शकत नाही. हे अर्पण तिनं केलं आणि ती एकच गोष्ट करत होती. काय करत होती बघा, ती दरवर्षी लाडू करंज्या घेऊन जात नव्हती. वर्षातून एकदा भेटायला जायची होती, त्या सणाच्या दिवशी जात होती ती. तिला माहित होतं आता 1 वर्ष 1 इंचभर पोरगं मोठं झालंय, आणि देवाचा नियम आहे की पायघोळ झगा पाहिजे. आता झगा जरा उचला लागलाय. आई काय करत होती, त्याच्यासाठी वस्त्र तयार करते. बघा, आम्ही आई बाप म्हणून आज ती जबाबदारी पूर्ण करत आहोत का, की आमच्या लेकरांचा झगा जो धार्मिकतेचा आहे तो घालण्याची जबाबदारी आईची आहे. आज आम्ही घालत आहोत का? माझी लेकरं, जसं मी शिक्षणाचं तिची काळजी घेतो, जशी त्यांच्या आजारपणाची काळजी घेतो, कुठं लिहिलेलं नाही तिनं बरं का. ती आजारपणाची ती काळजी घेत होती, तिच्या शिक्षणाची काळजी घेत होती. ती फक्त एकाच गोष्टीची काळजी करत होती, आई माझं लेकरूच्या अंगावर तो धार्मिकतेचा झगा पूर्णपणे झाकल, तिची पाप तेवढा पाहिजे. आज आई म्हणून आमची जबाबदारी आम्ही पूर्ण करत आहोत का? काही तर आमचंच झगा फाटलाय आणि मग आम्ही मुलांना झगा घालायचं बघतो, नाही का. मग आमचं झगा पाहिजे. जर मी माझ्या लेकरांवर जर झगा घालायचा आहे तर माझ्याकडे तो पायगोल झगा पाहिजे. नाहीतर काय म्हणणार पोरगा, तुमचं वर इथंपर्यंत आलाय, फ्रॉक एवढा झालाय आणि मला मात्र एवढं पायगोल झगा दिला. म्हणून माझा जर पायगोल झगा असेल तर माझं लेकरू ऑटोमॅटिक ते पायगोल झगा घालणार आहे. आणि ती घालण्याची जबाबदारी कोणाची आहे? कुटुंबातील. जसे पुरुषाच्या काही गोष्टी जबाबदाऱ्या आहेत, तसं आम्हाला देवाच्या वचनात स्त्रियांच्याही जबाबदाऱ्या आहेत की आपल्या लेकरांसाठी तो धार्मिकतेचा झगा वयाप्रमाणे. बघा, एक देवाचा सेवक म्हणतो, जे लेकरांना जी वस्त्र बसत नाही ते आई वडिलांनी घालू नये, नाही काय. म्हणजे काय, उंची वाढली, एवढी पॅन्ट होती एवढी झाली, घालतो का आपण? तरी घाल. बसत नाही तरी आपलं अल्टर करून इकडून उसवून तिकडून उसवून आपलं घालायचं जाय. देवाचं वचन सांगते की त्याच्या वयाप्रमाणे त्याला तुम्ही धार्मिकतेत वाढवा. हे कधी होणार आहे? यशया म्हणतो, स्वतःला याजकासारखा मंडित करतो, नवरी जशी अलंकाराने भूषित करते तशी तिने मला तारणाची वस्त्र नेसवली आहेत, मला अनितीच्या झगाने आच्छादलेलं आहे. प्रियांनो, प्रश्न आहे, सगळ्यात मोठा मंडळांमध्ये चुकीचं शिक्षण कुठं आलेलं आहे आणि आज लोक का त्या तारणाला महत्त्व देत नाहीत, तर का आज आध्यात्मिक आशीर्वादित नाही आहेत? त्याचं कारणच हे आहे की ह्या वेदीवर कधी कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि कधी कोणत्या गोष्टी घडतात हेच आपल्याला माहीत नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की वधस्तंभाजवळ आलो, माझ्या पापाची क्षमा झाली, संपलं माझं. आणि म्हणून अनेक लोक, मी निवास मंडप सुरू केल्यापासून मी तुम्हाला एकच सांगत आहे, अनेक लोक या वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना वाटतं की इथंच सगळं संपलेलं आहे. अनेक लोक त्या वधस्तंभाजवळ बसलेले आहेत आणि येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध आणि पवित्र करतं, इथपर्यंतच आपल्याला शिकलेलं आहोत. पापार्पण, दोषार्पण, पण खरे आशीर्वाद कुठं आहेत? शमूएल बाळ असं लिहिलं की तो देवाच्या कृपेत वाढत गेला आणि परमेश्वराने त्याला शास्ता म्हणून जज, इस्रायल राष्ट्राचा जज केला. बघा, क्लिअर सांगते, जेव्हा आम्ही परमेश्वराला आमची लेकरं देतो, आम्ही जे ठरवलं त्याच्यापेक्षा परमेश्वर दी बेस्ट देतो.
बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं, बेस्ट अभ्यासामध्ये मार्क्स देतो परमेश्वर, आणि परमेश्वर त्यांची उन्नती करतो. तिथं आई बाबांनी लक्ष घालायची गरज नसते. आई बघत पण नव्हती ती काय पोरग जिवंत आहे का मेलंय, वर्षातून एकदा जात होते. वर्षभर ते काय करायला लागलाय तिला एकच माहित होतं, मी त्याला धार्मिकतेचा जागा घातलेला आहे, मी त्याला शिक्षण दिलेलं आहे, आणि परमेश्वर त्याला वाढवत आहे. तो परमेश्वराच्या समक्षात आहे. का? कारण तो जगाच आम्हाला पवित्र स्थानात घेऊन जातो. एक लक्षात ठेवा. कुठं आहे? काय म्हणतंय? तारणाची वस्त्र नेसवलेली आहेत, आणि म्हणून तो म्हणतो माझा जीव उल्हासत आहे. बघा, इथं कधीच जीव उल्हासत नाहीये. आमचा उल्हास कधी होणार आहे? आमचा पवित्र स्थानात जेव्हा आम्ही जाणार आहोत, आणि पवित्र स्थानात देवाची समक्षता आहे. त्या मेजावर, समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर ख्रिस्त आहे, पिता परमेश्वर आहे. तिथं तुमचा प्रवेश झालेला आहे. कधी? जेव्हा तुमच्या अंगावरती तारणाची वस्त्र असतील. आणि तारणाची वस्त्र कधी मिळणार आहेत? जेव्हा मी स्व इच्छेनं देवाला मी अर्पण करणार आहे. आता थोडं प्रगटीकरणामध्ये हे यशया संदेशला काय म्हणत आहे? हे भविष्यवाणी देत आहे. हे आमच्यासाठी भविष्य आहे. यशयाचं हे भविष्य अजून प्रगटीकरणामध्ये व्हायचं आहे पूर्ण. पण आज आम्ही सिम्बॉलिकली आम्ही तारण कधी स्वीकारणार आहे? जेव्हा आम्ही आमच्याकडे जे परमेश्वराने आशीर्वाद दिलेले आहेत, ते जे दिलेले आहेत ते आम्ही परमेश्वराला पुन्हा देणार आहोत. इथंपर्यंत समजले का तुम्हाला? प्रगटीकरण याचा 19वा अध्याय आणि 7 आणि 8 वचनात आमचं भविष्य काय असणार आहे. बघा, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना प्रॉफेसी दिलेलं आहे. कसं घडलं हे घ्यायचं, या प्रॉफेसी पूर्ण करण्याचा उद्देश काय होता? पाप झालं, ते लोक नग्न झाले, फाटक्या चिंधी अंगावर घ्यायचा प्रयत्न केला, पाळापाचोला घ्यायचा प्रयत्न केला, नाही. परमेश्वर म्हणाला नाही, ही रेमेडी नाही आहे. मी परमेश्वराची योजना तिथं आली, त्यानं काय केलेलं आहे? ती चर्मवस्त्र घातलेले आहेत. आणि म्हणून प्रगटीकरणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्त हा जगाच्या स्थापनेपूर्वीचाच वधलेला काय होता? कोकरा होता. जेव्हा मी ख्रिस्ताचा स्वीकार करतो, आता आपण पुढे बघणार आहे त्यात फरक काय पापार्पण आणि होमार्पणामध्ये. काय म्हणलेलं आहे? 19वा अध्याय 7 आणि 8 वचन. आपण आनंद व उल्हास करू. बघा, इथं पुन्हा जिथं ही वस्त्र आलेत का नाही, लक्षात ठेवा, तिथं आनंद आणि उल्हास आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून योहानाच्या पत्रामध्ये सुद्धा जेव्हा तो तारणाचा आनंद जेव्हा तो म्हणतो, तो आनंद आहे तारणाचा, तो बाहेरून होत नाही, अंतःकरणातून होतो. आणि हे पवित्र स्थानात आहे. वाचा. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकराचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. बघा, आपण इथून आज जाणार का आहोत? सगळ्यात मोठा प्रश्न. वाय? इथून आम्ही तिकडे जाणार का आहोत? ह्या प्रश्नाचं आम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. आणि असं लिहिलेलं आहे की लग्नाचं आहे. समजलं का? आपलं लग्न लागलं जाणार आहे. आणि वधू कोण आहे? तुम्ही आणि आम्ही वधू आहोत. वर कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि त्या लग्नात क्वालिफाय कोण होणार आहे याचा दाखला येशू ख्रिस्त या भूतलावर असताना सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे? एका
धनी माणसानं काय केलं? लग्नाची मेजवानी दिली, आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली, बरोबर आहे. मग काय काय सांगितलं? जाऊन दौंडी पिटवली, नाही का? आणि मग प्रत्येकानं काय सांगितले? कारण सांगितलं नाही का? मी आज बैलच घेतलाय, मला वेळ नाही. मी शेत घेतलंय, मला वेळ नाही. मग काय सांगितलं शेवटी? जावानी रस्त्यातल्या जी लोक आहेत त्यांना घेऊन यायला लागणार. मग सगळेच आलेत, फाटक्या चिंदेवाले पण आलेत, उघडी नागडी पण आलेत. आणि ज्यांना माहित होतं लग्नात याच आहे, तर आपल्याला ड्रेस कोड काय पाहिजे, काय झालं? ज्यांच्याकडं ती वस्त्र होते त्यांनाच ठेवलं. बघा, येशू ख्रिस्त येणार आहे घ्याला मंडळीला, बरोबर आहे. मंडळीतल्या कुणाला? बघा, मंडळी जगातल्या म्हणजे काय म्हणतो आपण, इफिसकराच्या पत्राप्रमाणे यहुदी आणि परराष्ट्रीय लोकांचा समूह आहे मंडळी. पण या मंडळीमध्ये सुद्धा सामान्य लोक पण आहेत ज्यांना काही मिळणार नाही, फक्त समाधान मिळणार आहे. मंडळीत होतो आपण. पण जे सेवक होते, याजकीय सेवेमध्ये होते, त्यांनाच ती वस्त्र दिली जाणार आहेत, जी लग्नाच्या मेजवानीसाठी किंवा लग्नात पार्टिसिपेट होण्यासाठी आम्हाला ती वस्त्र पाहिजेत. आणि म्हणून ज्यांच्या अंगावरती तारणाची वस्त्र आहेत त्यांनाच येशू ख्रिस्त काय करणार आहे? उचलून नेणार आहे. समजतंय? आणि मग तो लग्नात काय होणार आहे? कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे, आपण आनंद व उल्हास करूया. म्हणून योहानाच्या पत्रामध्ये लिहिलं आहे, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आमचा आनंद कधी परिपूर्ण होणार आहे? जेव्हा आपल्याला हे समजणार आहे की माझ्या अंगावर तारणाची वस्त्र आहेत. आणि हे कधी होणार आहे? जेव्हा मी ऐच्छिक स्वरूपाचं दान, सर्वस्व मी काय करणार आहे? परमेश्वराला देणार आहे. कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे वस्त्र नेसावयाला दिले आहेत. तिनं तयार केलीत का? स्वतःला सजवलंय. दुसऱ्याने सजवलंय का? पालक साहेबांनी येऊन सजवलंय तुम्हाला असं लिहिलंय का कुठं? काय लिहिलंय? नवरीनं स्वतःलाच सजवलेलं आहे. कुणाची अपेक्षा करू नका. बायबल क्लिअर सांगते, पालक साहेब आले नाही, काय नाही, काय वाटून घेऊ नका वाईट. जबाबदारी तुमची आहे, तुम्हाला सजवायचं आहे. पालक साहेब तुम्हाला कसं सजवायचं क्लास इथं बायबलमध्ये शिकवतील, चर्चमध्ये. सजवायचं काम कोणाचं आहे? स्वतःचं आहे. आणि जेव्हा आम्ही स्वतःला सजवतो आणि तेजस्वी सुद्धा असे तागाचे वस्त्र नेसायला दिले आहेत. बघा, आपल्याला ऑलरेडी दिली आहेत. नेसायला आपल्याला दिलेले आहेत. हे कुठं दिलेले आहेत? या वधस्तंभावर दिलेले आहेत. कोणत्या अर्पणाच्या वेळेस? होमार्पणाच्या वेळेस आम्ही काय केलेलं आहे? आम्हाला ही वस्त्र नेसावयास दिलेली आहेत. आता हे वस्त्र कुठले आहेत म्हणून सांगितलेलं आहे? नीती कृत्य. म्हणून तर याला नीतिमत्वाचा झगा म्हणलेला आहे. जिथं आमची कृती ही नीतिमत्वाची असते. आपण नीतिकृत्य करतो म्हणून नीतिमान आम्ही बनलेलो आहोत. पण हे कधी झालेलं आहे? जेव्हा आम्हाला त्या अर्पणाचा फायदा आम्हाला आलेला आहे. आणि फायदा दोन प्रकारचे लोक आहेत जे अर्पण करत आहेत, लक्षात ठेवा. एक सामान्य आहे आणि याजक आहे. आता सामान्य जर आपण असू, फक्त समाधान आपल्याला मिळणार आहे की अर्पण केलेलं आहे. पण त्याचा फायदा, त्या विधीवरची भागीदारी, या विधीवरचा वाटा आपल्याला काही मिळणार नाही. जर मी याजक आहे, मग पवित्र याजक आहे, मी राजकीय याजक आहे. मी दोन्ही काम जेव्हा करतो तेव्हा मी पवित्र स्थानामध्ये प्रवेश करू शकतो. तेव्हाच मी विधीपासून पुढे जाऊ शकतो. आणि जेव्हा मी पुढे जातो तेव्हाच माझं अंतःकरण उल्हासित होतं. कारण त्यानं मला तारणाची वस्त्र काय केलेले आहेत? परिधान केलेले आहेत. आणि तारण ही
एक घटना नाही. अनेक लोक म्हणतात, लिहून ठेवलं नाही का कॅलेंडरवर, माझं तारण अमुक दिवशी झालं. एक देवाचा सेवक म्हणतो, तारण ही एक घटना नाही आहे, तर ही शृंखला आहे, ही एक प्रोसेस आहे जी तुमच्या जीवनात त्या दिवशी चालू होते. आणि म्हणून ह्या तारणाच्या या प्रक्रियेमध्ये आम्ही येतो आणि मग जसं जसं आम्ही वाढायला लागतो, जसजशी आमची धार्मिकता वाढायला लागते, आम्ही परमेश्वराला अपेक्षित असं प्रौढ परिपक्व होतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं आमचं तारण पूर्ण होणार आहे. आणि प्रक्रिया आहे. आम्ही वाढावं, जसं आम्ही लहानपणापासून वाढतो, आम्ही मोठं होतो, तशी आमची वस्त्र सुद्धा मोठी होत जातात आणि मग आम्ही एक दिवस प्राऊड होतो. तसं आमच्याही धार्मिकतेची वस्त्र सुद्धा आम्ही काय करावीत, घालावीत. आणि ती धार्मिकतेची वस्त्र जशी वाढतील, पुढच्या वर्षी ते मागचंच ठेवायचं नाहीये, तर माझ्या पुढच्या वर्षी जसं 9वीतून 10वीत गेलेला व्यक्तीचा सिलेबस तो 10वीचा झालेला असतो, तसे माझ्या धार्मिकतेचाही सिलेबस माझा काही झाला पाहिजे, वाढला पाहिजे. मी जेव्हा 11वीत जातो, माझा अजून मी खोल त्या बायबलचा अभ्यास करायला पाहिजे. 12वीत जातो, तसं जसं आम्ही वाढू वयानं, तशी आमची धार्मिकता ही काय पाहिजे, वाढली पाहिजे. पण आज दुःखाची गोष्ट आहे की मंडळीतल्या ज्या अवयव म्हणतो, त्यांच्या जर आध्यात्मिक ज्ञानाचा जर आम्ही अभ्यास केला तर आम्हाला पाहायला मिळतं, अजूनही ते त्या डायपरवरच फिरत आहेत. कसं दिसेल बघा, मंडळीत वडील आहे, मंडळीत चेअरमन आहे, मंडळीत 40 वर्ष 80 वर्ष झालेले आहेत, आणि मंडळीमध्ये जर देवाचा चष्मा घालून बसतो आणि बघितलं तर ते डायपर घालून आपला आलाय संदेश द्यायला, कसं दिसत असेल? परमेश्वर कसा दिसत असेल? परमेश्वराला किती वाईट वाटत असेल की आज माझ्या मंडळीतल्या लोकांना मी तारणाची वस्त्र दिलेले आहेत, त्यांच्याकडे पायघोल जगे पाहिजेत, पण आज उघडी नागडी फिरत आहेत, पाळा पाचोळा घालून फिरत आहेत, फाटकी वस्त्र घालून फिरत आहेत. भले लोकांना दिसून मोठे मोठे पांढरे झगे, गळ्यात मोठा मोठा क्रॉस घालून फिरत असतील, पण जेव्हा परमेश्वर बघतो, परमेश्वर मग येशू ख्रिस्त म्हणला, अरे शास्त्रीय पुरुषांनो, अरे ढोंग्यांनो, तुमची धार्मिकता, आता इथं परत येशू ख्रिस्त त्या धार्मिकतेबद्दल येत आहे. तुमची धार्मिकता कशी आहे? चुना लावलेल्या थडग्याप्रमाणे, स्टार्च बिर्च घालून, पांढरे झगे घालून, इकडं लाल पट्टा, इकडं लाल पट्टा, क्रॉस घालून. पण आज देवाच्या ज्ञानाचा, वचनाचा किती अभाव आहे. आज कुठेतरी आम्ही थांबूया प्रियांनो. जर मला हे अर्पण जर मला ती आशीर्वाद पाहिजे ते विधीवरचे, तर मला स्वतःचं अर्पण करणं काय आहे, गरजेचं आहे. आता येशू ख्रिस्तानं बघा कसं फुलफिल केलेलं आहे अर्पण. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 2रं वचन. आता नीट वाचा बरं का, इथं आता कन्फ्यूज होऊ शकतो आपण, आणि म्हणून जरा क्लिअर अभ्यास करणं फार गरजेचं आहे. इफिसकरास पत्र 5वा अध्याय 2रं वचन. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. आता बघा, पापाच्या अर्पणाशी डील केल्यानंतर, पापाच्या प्रॉब्लेम्स जो होता त्याच्यावर त्यानं मात केल्यानंतर, परमेश्वर जो पवित्र स्थानात आहे, येशू ख्रिस्तानी काय केलेलं आहे, पित्याकडून मान्यता मिळवून घेतलेली आहे. म्हणून तो म्हणतो की ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. बघा, बऱ्याच वेळेस आम्ही कन्फ्यूज होतो या वचनामध्ये. आता हे बर्न ऑफरिंग जे म्हणलेलं आहे, होमार्पण आहे, हे ख्रिस्ताचं पापाकरिता दिलेलं अर्पणाची छाया नाहीये. नीट समजून घ्या. पापाच्या अर्पणासाठी ख्रिस्तानं पापार्पण आणि दोषार्पण केलेलं आहे, पण होमार्पण हे ख्रिस्तानं पापाशी संबंधित आहे, याची छाया नाही आहे.
तर ख्रिस्ताने वधस्तंभावर जी देवाची इच्छा पूर्ण केलेली आहे त्याची मान्यता मिळवलं जाणं आहे. नीट समजून घ्या दोन्हीतला फरक. पापार्पण आणि दोषार्पण हे ख्रिस्तानं पापाच्या समस्येचं निराकरण करण्यासाठीचं अर्पण आहे, पण होमार्पण हे पापाच्या समस्येचं निराकरण नाही, तर त्या वधस्तंभावर जे परमेश्वराची इच्छा ख्रिस्तानं पूर्ण केलेली आहे त्याची मान्यता म्हणून हे मान्य होणं. म्हणून हे अर्पणाचं आपण बघितलं की हे परमेश्वराला काय आहे, तो मनुष्य मान्य आहे. मनुष्य मान्य कधी होतो, जेव्हा मनुष्य देवाची इच्छा स्वइच्छेनं पूर्ण करतो. नीट समजून घ्या. आणि म्हणून हे व्हॉलंटरी आहे, हे स्व इच्छेचं अर्पण आहे. समजतंय? हे होमार्पण हे स्व इच्छेचं अर्पण आहे. देवाची इच्छा स्व इच्छेनं जेव्हा आम्ही पूर्ण करतो तेव्हाच आम्ही काय करू शकतो, परमेश्वराकडून आम्ही मान्य होऊ शकतो. म्हणून हे पापार्पण, दोषार्पण आणि होमार्पण हे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा हे फरक आहे. आता या ठिकाणी बघा, येशू ख्रिस्तानं ह्या वधस्तंभावर जे अर्पण झाले ते दोन ऍस्पेक्ट्स आहेत. त्याला दोन काय म्हणतो अंकल मराठीत, दोन बाजू आहेत. बरोबर ना? दोन बाजूच आहे, दोन बाजू आहेत. एक वधस्तंभ हे पाप वाहून नेण्याची काय जागा आहे. येशू ख्रिस्तानं आमच्या जगातल्या सर्वांचं पाप काय केलेलं आहे, त्या वधस्तंभावर स्वतःवर घेतलेलं आहे. आणि दुसरं हे होमार्पण आम्हाला सांगतं की या वधस्तंभावर येशू ख्रिस्तानं हे अर्पण स्व इच्छेनं देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेलं आहे. म्हणून वधस्तंभाला दोन बाजू आहेत. एक तर जगाचं पाप त्यानं घेतलेलं आहे आणि दुसरं देवाची इच्छा स्व इच्छेनं पूर्ण केलेले आहे. परमेश्वराने त्याला जबरदस्ती केली नाही, तर त्यानं स्वतः घेतलेला आहे. म्हणून योहानाचं शुभवर्तमान 10 अध्याय आणि 17-18 वरून सांगतं की मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी स्वतःहूनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला पित्यापासून प्राप्त झाली आहे. तर येशू ख्रिस्त फार क्लिअर सांगत आहे, ही वेदीवरचं अर्पण हे मी स्व इच्छेनं काय केलेलं आहे, करत आहे. आता येशू ख्रिस्तानं या अर्पणामध्ये आम्ही बघितलं. आणि म्हणून वधस्तंभ आणि हे अर्पणाचं जेव्हा आम्ही अभ्यास करतो, येशू ख्रिस्ताने हे होम अर्पण पापी लोकांच्या विवेकासाठी केलेलं नाहीये, तर देवाच्या अंतःकरणाचं बनण्यासाठी केलेलं आहे. नीट समजून घ्या. आम्ही बघितलं पापार्पण हे मनुष्याच्या विवेकाशी संबंधित आहे. आठवतंय ना? बघा, नंतर व्हिडिओ बघून तुम्ही करा. पण होमार्पण आहे जे देवाच्या अंतःकरणाचं बनण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे. जेव्हा मी मान्य होतो, परमेश्वर आपल्याला मान्यता देतो, तेव्हा आम्ही परमेश्वराच्या अंतःकरणाचे बनतो. पण हे परमेश्वर म्हणतो की जर माझ्या अंतःकरणात तुला घ्यायचं असेल, जर तुला मला तुझ्या अंतःकरणात घ्यायचं असेल, तर मी दार ठोकत आहे. मी द्वाराशी उभा आहे, दार ठोकत आहे. जो कोणी स्व इच्छेनं हे होमार्पण स्व इच्छेनं जे करेल आणि मला आत घेईल, त्याच्यामध्ये मी आत येईन आणि काय करेन, त्याच्याबरोबर जेवेन. जेवण पवित्र शास्त्रामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणून येशू ख्रिस्तानं हा मेज हे भोजन दिलेलं आहे. भोजन काय आहे? पवित्र शास्त्रात जिथं भोजन आहे तिथं देवाबरोबरची सहभागिता आहे. परमेश्वराची इच्छा आहे आमच्यामध्ये आणि देवामध्ये सहभागिता असावी. आता ख्रिस्तानं ते काय केलेलं आहे, अर्पण पूर्ण केलेलं आहे. आणि तो आता पवित्र स्थानात तुमच्या आणि आमच्यासाठी ते मुख्य याजक पद तो काय करताय,
भूषवेद आहे. आता ॲप्लिकेशन इन द बिलिव्हर्स लाईफ, ख्रिस्ती विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात हे आम्ही कृतीशील कसं आणू शकतो. नाही नुसतं हे ऐकून उपयोग नाही, तर माझ्या ख्रिस्ती जीवनात ही अर्पण मी कसं करावं, कसं करू शकतो किंवा कसं करावं ही परमेश्वराची अपेक्षा आहे. बघा, पहिल्या दोषार्पणावर आणि पापार्पणाच्या वेळेस आमच्या पापी स्वभावाबरोबर काय केलेलं आहे, समस्येचं निराकरण केलेलं आहे. दोन्ही अर्पण आपण बघितलं, आमचा स्वभाव, पापी स्वभाव आणि मग आमच्या हातून पाप घडतात. या दोन्हीचं काय केलेलं आहे, पापार्पण आणि दोषार्पणामध्ये त्या समस्येचं निराकरण केलेलं आहे. पण हे तिसरं अर्पण आहे की ख्रिस्त आम्हाला आता काय करत आहे, विश्वासणाऱ्यांना पित्याकडून त्या आमची मान्यता प्राप्त करून घेत आहे. जोपर्यंत पित्याकडून आमची मान्यता मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पवित्र स्थानात ख्रिस्त आमच्यासाठी काहीही करू शकणार नाही. आणि म्हणून आमचं मान्यता जर मिळवायची असेल तर आम्हाला हे अर्पण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिलं आमचा पापी स्वभाव आणि आमच्या हातून झालेले पाप त्यांच्याशी डील केलेलं आहे. नंतर हे तिसरं आम्हाला परमेश्वराकडे ख्रिस्तान काय नेलेलं आहे, परमेश्वराकडे घेऊन गेलेला आहे. आणि घेऊन जाताना काय केलेलं आहे, स्वतःची तारणाची वस्त्र, तो कोकरा आहे लक्षात ठेवा. इथं वधलेला कोकरा कोण आहे, ख्रिस्त आहे. ख्रिस्तानं काय केलेलं आहे, सर्वस्व सगळं दिलेलं आहे, पण त्याची वस्त्र जी तारणाची वस्त्र आहेत त्यानं तुम्हाला दिलेले आहेत. समजते का. आता इथं कोकरा यज्ञ पशु कोण आहे, ख्रिस्त आहे. ख्रिस्तानं सर्वस्व देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वधस्तंभावर स्वतःला दिलं. पण देता देता त्यानं काय केलेलं आहे, त्याची धार्मिकतेची वस्त्र, जसं त्या चिठ्ठ्या टाकून ख्रिस्ताचा तो झगा घेतला, पण तो जगिक झगा होता. पण येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला आम्हाला तो तारणाचा झगा दिलेला आहे. आणि आता ख्रिस्त आम्हाला काय करताय, तो झगा घालून परमेश्वराकडे तो नेत आहे आणि परमेश्वराकडून आमची मान्यता प्राप्त करून घेत आहे. किती महत्वाचं आहे बघा. एकदा का आम्ही परमेश्वराच्या समक्षतेत जाण्यास पात्र झालो. कधी जाणार आहे आम्ही समक्षतेत जाण्यास पात्र, जेव्हा आमच्या पापाची क्षमा झालेली आहे, दोषाची क्षमा झालेली आहे आणि आमच्यावर वस्त्र घातलेले आहेत, तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थानं देवाच्या समक्षतेत जाऊ शकतो. आणि देवाला आम्ही स्वइच्छेनं स्वतःचं समर्पण करू शकतो. आणि म्हणून देवाचं वचन सांगितलेलं आहे की एक श्रीमंत मनुष्य आणि एक गरीब आहे, कोण स्वर्गात जाणार आहे. बघा, श्रीमंत मनुष्याला सगळ्यात जास्त अवघड आहे. का, कारण तितकं द्याचं त्याला जास्त आहे. आणि तिथंच लोक काय होतात, अडखळण सैतानानं आणलेला आहे. बघा, जसं उंटाला सुईच्या अवघड आहे तसं म्हणलेलं आहे ना, काय का श्रीमंत मनुष्याला स्वर्गाच्या राज्यात जाणं. का, कारण हे अर्पण क्लिअर दिलेलं आहे की आपल्या समृद्धीच्या वाट्याप्रमाणे द्यायचं आहे. जितकं परमेश्वरानं मला समृद्ध केलं तितकं समृद्ध देवानं त्या देवाच्या सेवेला काय करायचं आहे, अर्पण करायचं आहे. कसं करायचं आहे, काय करायचं आहे, पवित्र शास्त्रात आपण मागच्या वेळेस शिकलेलो आहोत. बघा, पहिलं आपल्या पापाचा विषय झालेला आहे. आता आपण फिट झालेलो आहोत देवाच्या समक्षेत जाण्याचं, कारण आपल्याला तारणाचा झगा दिलेला आहे. आता मीच जगत नसून माझ्या ठाई कोण जगत आहे, ख्रिस्त जगत आहे. आता मी सर्वस्व मी काय करतात, जसं ख्रिस्तानं सर्वस्व अर्पण केलं तसं मी जेव्हा अर्पण करतो तेव्हाच खऱ्या अर्थानं परमेश्वर आपल्यावर संतुष्ट होतो. आपण जरा उघडूया, फार महत्वाचं आहे. आता इथं बघा, लेवी याचा पहिला अध्याय 8 आणि 9 वचन वाचूया. इथं फार, आता आपण ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं अर्पण काय करायचं आहे. आता लक्षात ठेवा, आपण काय केलेलं आहे, याजक असो सामान्य लोक असो,
आपण त्या कोकऱ्यावर डोक्यावर हात ठेवलाय काय? बरोबर ना? काय कार्य काय अर्पण करणाऱ्याचं? ते डोक्यावर हात ठेवायचं. आणि काय माझ्या ऐवजी तो जात आहे. बरोबर आहे? ॲज इफ की मीच आहे तिथं. मी मरायला पाहिलं तर माझ्या टाई तो कोकरा मरत आहे. बरोबर आहे? आता आपण अर्पण करायचं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की जर मला तुम्हाला अनुसरायचं आहे तर तुमचा रोजचा वधस्तंभ म्हणजे येशू ख्रिस्तान जे वधस्तंभावर दिलं ते आपल्यालाही द्यायचं आहे, तरच आपण त्याला अनुसरणार आहे. येशू ख्रिस्त कुठे गेलाय? पवित्र स्थानात. आम्हाला कुठे जायचं आहे? पवित्र स्थानात जायचं आहे. पण आता माझं अर्पण मला करायचं आहे, त्याशिवाय मी जाऊ शकणार आहे का? नाही. बरोबर आहे? आता अर्पण माझं काय काय करायचं आहे सांगा. आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर तुकडे, डोके व चरबी रचावी. आता इथं 4 गोष्टी आहेत. डोकं, चरबी, आतड्या, पाय. 4 गोष्टी आपल्या अर्पण करायचे आहेत. लक्षात ठेवा. आपलं डोकं, स्पीकिंग ऑफ आवर माइंड, मन, आमचे विचार, आमच्या कल्पना, सगळं कुठं न्यायचं आहे? त्या वेदीवर अर्पण करायचं आहे. आम्ही आपलं डोकं चालवायचं आहे का? आपलं डोकं चालवायचं बंद करायचं आहे आता. हे असं का, तसं का, असं का नाही, तसं का नाही, मी किती शहाणा आहे, मी इतका PhD आहे, काय काय नाही. आपले सगळे विचार, आपल्या कल्पना, आपल्या काय सगळं कुठं करायचं आहे? अर्पण करायचं आहे. पुढं चरबी, हे देवाचे आपण बघितलं काय अधिक आशीर्वाद, बोनस आशीर्वाद आहेत. चरबी, चरबीदार व्यक्ती म्हणजे काय असतं माहिती आहे? जास्त खान पिऊन मस्त देवानं फार आशीर्वाद दिलेला असतो. चरबी हे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. दुसरी गोष्ट चरबी ही स्ट्रेंथ आहे. लक्षात ठेवा, चरबी ही स्ट्रेंथ आहे. आपल्याला नाही काय रिसर्च झालेला आहे बरं का, की इंडियातले लोक फॅट का आहेत. इंटरनॅशनल रिसर्च झालेला आहे. आणि असं सांगितलं आहे की जेव्हा ब्रिटिश काळीन जे हे होतं काय कॉलनीजमध्ये आपण काय म्हणतो ते होतो आणि मग दुष्काळ पडले तर लोक खायला मिळत नव्हतं नाही का. मग एकदाच कधीतरी महिन्यात एकदा स्टॉक यायचा आणि मग ती एकदमच खायची. ही टेंडन्सी इंडियातल्या लोकांना जिथं जिथं कॉलनीज आहेत तिथं तिथं झाल्या. त्या लोकांमध्ये ते जेनेटिकली चेंज झालेलं आहे की आपण आपल्यामध्ये लगेच स्टोअर करतो आपण, कारण आपल्याला अजून वाटतं उद्या मिळणार नाहीये. आपल्या बॉडीला अजून त्या जेनेटिक, आणि हा रिसर्च आहे बरं का. मी वाटलंच उद्या नाही तर आज उद्या मी तुम्हाला तो रिसर्च पाठवून देईन की का. म्हणजे चरबी त्यांना सस्टेन करत होती. चरबी आपल्याकडे सस्टेन करते नाही का. जरी खायला मिळालं नाही तर बॉडी त्या चरबीतलं सगळं साठवलेलं काय करायला लागते घेऊन. म्हणजे चरबी हे आमचं सामर्थ्य आहे, आमची इन्व्हेस्टमेंट आहे, आमचं काय आहे देवाने दिलेलं सगळं आशीर्वाद आहेत. आम्ही काय करायचं आहे, कुठे न्यायचं आहे. आम्ही काय देत नाही आणि म्हणतो रोज मी माझा वधस्तंभ घेऊन चाललोय. चालणार आहे का? नाही. काय म्हणलेलं आहे? तुमची चरबी, तुम्हाला परमेश्वराने जे आशीर्वाद दिलेले आहेत ते सगळं काय करायचं आहे. जसं ख्रिस्तानं सर्वस्व त्या वेदीवर अर्पण केलं. कशासाठी? देवाला श्वास मिळावा. लक्षात ठेवा, हे अर्पण आहे ज्याद्वारे परमेश्वर म्हणतो अरे त्यानं मी जेवढं दिलं ते सगळं त्यानं माझ्यासाठी अर्पण केलेलं आहे.
ज्यांनी ते केलं बायबलमध्ये उदाहरण बघा, परमेश्वराने त्यांना कशाची कमतरता पडू दिली नाही. कारण का? आम्ही देतो, पण अनेक लोक ते आकसून ठेवतात नाही का. फार पहिली गोष्ट आपली आमचं मन, आमचे विचार, आमच्या कल्पना सगळ्या कुठे द्यायच्या आहेत? त्या विधीवर द्यायच्या आहेत. आमचं स्ट्रेंथ जे आहे, आमचं सामर्थ्य आहे, परमेश्वराने जे आशीर्वाद दिलेले आहेत ते आम्हाला द्यायचे आहेत. तिसरी गोष्ट, आतडे. त्या अमावस्याच्या दिशेनं चालले होते बरं का, त्यांचे आतडे हे झालेत. म्हणलं वाचला ते उरतात, अंतकरणात काय उकळ्या फुटल्या, हा, आणि आतडं ते अशी अशी झाली त्यांची. आता हे काय आहे? आपण कधीतरी अनाटॉमी शिकूया बायबलमध्ये बरं का. म्हणजे हे अनाटॉमी शिकले की तुम्हाला या सगळ्या गोष्टी, पण आता ऑलरेडी आपण त्या मार्गावरच आहे. हा, आतडं, तुला आतडं बितड आहे की कसलं आतड्याचं काय म्हणतात ना? हा, नाही म्हणाय की काय तरी. हा, तुझं काय आतडं पिळवटते का नाही तुला काय? नाही का, म्हणजे काय कुणाचं वाईट बघून म्हणते नाही का माझं आतडं पिळवटलं, नाही का. हा हा, इमोशन लक्षात ठेवा. आतडं हे फिलिंग्स आमचे आहेत तिथं सगळ्या, आणि इमोशन्स आहेत. परमेश्वर म्हणतो तेही काय कर, त्या वेदीवर तुझे सगळे फिलिंग्स आहेत, तुझे इमोशन्स आहेत, सगळं काय कर, अर्पण कर. चौथी गोष्ट काय? पाय. हाय असे ठेव म्हणलं का? काय करायला सांगितले? स्वच्छ धू आणि काय कर, वेदीवर आमचं चालणं परमेश्वराला अर्पण करायचं आहे. बघा, आम्ही चालतो का? आज देवाच्या कार्यासाठी आम्ही आमचे पाय वापरतो का? आणि हे धुवायसाठी आम्हाला काय दिलेलं आहे? त्या गंगाला जवळ देवाचं वचन आहे, जे आमच्या पावलाकरता दिवा, मार्गाकरता प्रकाश आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणला की ज्यांचं पाय स्वच्छ आहेत त्याने संपूर्ण काय शुद्ध झालाच आहात. बघा, जरी आम्ही झगा घातलेला आहे, लक्षात ठेवा, विचार करा, याजक झगा घातलेला आहे, पायगोळ झगा आहे, लोकांना काही पाप दिसत नाही कुणालाच, पण तो चाललाय कसा? पायाच्या खाली काय आहे का? पाय घाण होणार आहेत का नाही? जरी आमच्यावर तारणाचा झगा जरी असेल तर आमचं पाय जमिनीला लागत आहेत आणि ते घाण होऊ शकतात. आणि देवानं त्याच्यासाठीही आपल्यासाठी सोय केलेली आहे. देवाचं वचन आम्हाला काय करतं? रोज आमचं पाय, नाही का, पेत्र म्हटलं लगेच बाबा एवढंच महत्वाचं असेल पाय धुवायचं तर मला काय कर, आंघोळ पण घाल. तर येशू ख्रिस्त म्हणला ज्याचे पाय धुतलेत तो सर्वांगीण शुद्ध आहात. तुम्ही शुद्ध आहात का? कारण तुमच्यावर ऑलरेडी तारणाचा झगा आहे. तुमचं काय? तुमचे पाय व्यवस्थित पाहिजेत. म्हणजे काय? देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला चालणं गरजेचं आहे. बघा, आमचं डोकं, आमचे फॅट, आमचे आशीर्वाद, आमचं सामर्थ्य, आमच्या इमोशन्स, आमच्या फिलिंग्स, भावना, आणि आमचं चालणं, पाय, हे सगळं काय करायचं आहे? आम्हाला अर्पण करायचं आहे. आज आम्ही निर्णय घेऊया प्रियांनो. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. म्हणजे काय? माझं डोकं दिवसभर नुसते विचार आहेत माझ्यात. परमेश्वर म्हणतो अर्पण कर. तुझे आशीर्वाद अर्पण कर. तुझे इमोशन्स, पोरग पास होईल नाही पास होईल काय नाही सगळं रोज चर्चला घेऊन यायचं. काय होते परमेश्वर म्हणतो माझं मी बघतो. दुसरं काय? पाय, मी चालतो कसा, हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आपण बघत आहे. पहिली गोष्ट आपण बघितलं की विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील काय लागू करणं आहे.
की आम्ही जे समर्पण जे करत आहे, अर्पण, आमचं डोकं, चरबी, आतडे आणि पाय आम्ही त्याला देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट बघा, होम अर्पणानंतर शांती अर्पण आलेलं आहे. बघा याचा सिक्वेन्स बघा. आता इथंही एक धडा आम्हाला मिळतो. बघा, होम अर्पण हे देवाला आमचं सर्वस्व, आमचा आज्ञाधारकपणा, आमच्या इच्छा समर्पित करणं आहे. सर्वस्व परमेश्वराला समर्पित करणं आहे. पण शांती अन्नार्पण आहे. आपण जेव्हा शिकणार आहे तेव्हा आपण बघणार आहे. अन्नार्पण हे आमचं काय म्हणतो, आमचं दान परमेश्वरांनी दिलेलं आहे आणि आमची सेवा आहे ती समर्पित करणं आहे. लक्षात ठेवा, सिक्वेन्स बघा. पहिलं होमार्पण आहे, नंतर अन्नार्पण आहे. पहिलं तुम्ही स्वतः समर्पित होणं, पहिलं स्वतः तुमची इच्छा परमेश्वराला समर्पित करणं हे महत्वाचं आहे आणि मगच तुमची सेवा आणि तुमच्या गिफ्ट्स उपयोगाच्या असणार आहेत ते तुम्ही समर्पित करू शकणार आहेत. जर मी माझं दानव वापरतो, मी सेवा करतो, पण जर मी होमार्पण केलेलं नाही, काहीही उपयोग नाही त्या सेवेचा, त्या दानांचा. आणि म्हणून हा सिक्वेन्स पण बघा की पहिलं होमार्पण आहे, माझं सर्वस्व पहिलं काय करायचं आहे, अर्पण करायचं आहे. पण जेव्हा मी सर्वस्व अर्पण करतो, एक लक्षात ठेवा, एक गोष्ट आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिळते. जेव्हा मी सर्वस्व अर्पण करतो तेव्हा मला धार्मिकतेचे वस्त्र मिळतात. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की पहिली त्याची काय करा घ्या, त्याची धार्मिकता मिळवा. म्हणजे वाचू एक वचन, वाचा, किती आहे, मत्ती 6:33 उघडा. बघा, जेव्हा आमच्यावर ही वस्त्र येतात, आमच्या लेकरांच्या अंगावर ही वस्त्र येतात, आमच्या अंगावर वस्त्र येतात, जेव्हा आम्ही स्व इच्छेने सर्वस्व देतो, बघा परमेश्वराचं किती भारी टेक्निक आहे. हेच आम्ही विसरतो नाही का. आम्ही सगळ्या लोकांचं ऐकतो, पण परमेश्वर काय म्हणत आहे तेच आम्ही ऐकत नाही आणि आम्ही दरिद्री होतो, दरिद्री. परमेश्वर म्हणतो जे काही मला मी तुला दिलेलं आहे समृद्धी, ती माझ्या सेवेसाठी घाल, तरच मला धार्मिकतेची वस्त्र मिळणार आहेत. बरोबर. पहिलं तुम्ही काय म्हणते, वाचा वचन. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यास झटा. पहिल्यांदा तुम्ही त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व, राज्य मिळवायचं आहे तर मला नीतिमत्वाचं जागा असणं गरजेचं आहे. ते मिळवण्यासाठी काय करा, झटा. म्हणजे त्यांच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. इंग्लिशमध्ये काय लिहिलंय, सर्व गोष्टी तुला दिल्या जातील. मग परमेश्वराचं एवढी गॅरंटी देतोय परमेश्वर आपल्याला की आपल्याला ऑलरेडी देणार आहे. परमेश्वर म्हणते मला तपासून तर बघा, द्या तर. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला काय करणार आहे, देणार आहे. पण हे कधी होणार आहे, जेव्हा आम्ही ते अर्पण स्व इच्छेनं आम्ही करतो. आणि म्हणून रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय, बघा, जेव्हा आम्ही स्व अर्पण करतो, डोकं, फॅट, आतडी, पाऊल काय म्हणतो बघा, रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय 13 वचन. आणि तुम्ही आपले अवयव अनितीचे साधने होण्याकरता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यातून जीवन झालेले असे स्वतःच देवाला समर्पित करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला अर्पण करा. या वेदीवर आम्ही विश्वासणाऱ्यांनी काय करायचं आहे, आमचे सगळे अवयव, आमचं डोकं, आमचे सामर्थ्य, आमचं विचार, आमचे पाय, हे सगळे काय करायचे आहेत, देवाला काय करायचं आहे, समर्पण करायचं आहे. रोमकरासपत्रामध्ये 12वा अध्याय 1 वचन सांगतंय, म्हणून बंधुजनो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र,
व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. बघा, पहिलं आम्ही कोण आहे? आध्यात्मिक याजक आहे. आध्यात्मिक याजकाचं काय आहे? वाचूया. पहिले पेत्र 2 अध्याय 5 वचन. दुसरा अध्याय 5 वचन. तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजक गण व्हावे. बघा, आध्यात्मिक यज्ञ अर्पण करणारे तुम्ही कोण आहे? आध्यात्मिक याजक गण आहात. जर मला आध्यात्मिक सेवा करायची आहे तर मी काय करायचं आहे? आपल्या शरीराचं जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावीत. हे तुमची आध्यात्मिक सेवा आहे. म्हणजे माझ्यासाठी मी स्वतः काय करायचं आहे? माझे शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असं यज्ञ म्हणून काय करायचं? समर्पण. ही माझी काय स्वइच्छा आहे. स्वइच्छेने मी करत आहे. कोणी माझ्यावर जबरदस्ती केली नाही. तर मला परमेश्वराला संतुष्ट करायचा आहे. मला आध्यात्मिक यज्ञ अर्पण करायचा आहे आणि मी तो संतोषाने काय करत आहे? करत आहे. पाऊल म्हणतो की ते तुम्ही काय करा? आता बघा, पाऊल सांगत आहे की आम्ही आध्यात्मिक यज्ञ करणं गरजेचं आहे. आता इथं इंटरेस्टिंग आहे की हे अर्पण ज्याच्या त्याच्या कशाप्रमाणे होतं? मालमत्ता किंवा समृद्धी म्हणू शकतो आपण. परमेश्वरानं जसं समृद्धी केलंय त्याप्रमाणे होते. आता हे आमच्यासाठी ऍप्लिकेशन काय आहे? बघा, परमेश्वर मानवाकडून ज्या प्रमाणात परमेश्वराने त्या मानवाला दिलेलं आहे त्या प्रमाणात परमेश्वराला त्यानं द्यावं, ही त्याची काय आहे? अपेक्षा आहे. आपण 1-2 वचन वाचूया. पहिले करीन 16 अध्याय 2 वचन आणि कोणतरी पहिले तिमोथेय 6 अध्याय 17 आणि 18 वचन वाच. पहिले करीन 16 अध्याय 2 वचन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपल्याला यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवा, अशा हेतूने की मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नये. पाऊल काय म्हणत आहे की मंदिरामध्ये ते द्रव्य ठेवा. जेव्हा करून मी आल्यावर बाबा लोकांकडनं आज याला एक द्या, याला द्यायचं आहे, नाही का, गोळा करायची तुमच्याकडे वेळ येऊ नये, वर्गण्या मागता कामा नये. म्हणून काय म्हणतंय की आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्पण काय? मंदिरामध्ये वर्गणी दान दशांश का घेतला जातो? आठवड्याच्या पहिल्या दिवशी, रविवारी आपण म्हणत आहे, प्रभूच्या दिवशी प्रत्येक जणाने आपल्याला यश मिळाले तशा प्रमाणात आपण काय करावे? द्रव्य जमा करावे. पुढं काय म्हणलेलं आहे? पहिले तिमोथेय 6 अध्याय 16-18 वचन. प्रस्तुत युगातील धनवानांना निक्षून सांगा की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. आता इथं पुन्हा परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की ज्या प्रमाणात परमेश्वरानं आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्या प्रमाणात आम्ही काय केलं पाहिजे? परमेश्वराला देणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक देवाचा सेवक फार सुंदर म्हणत आहे, इंग्लिशमध्ये फार सुंदर आहे. ही डज नॉट एक्सेप्ट इन्फिरियर गिफ्ट फ्रॉम दोज हू हॅव पजेशन्स. म्हणजे ज्यांच्याकडे समृद्धी आहे त्यांच्या समृद्धीच्या पेक्षा कमी न परमेश्वर कधीच कमी स्वीकारत नाही. नायदर डज ही एक्सेप्ट फ्रॉम हिज पीपल गिफ्ट, सर्व्हिस और एनिथिंग दॅट दे डू नॉट पजेस. बघा, परमेश्वर किती चांगला आहे की तो अशाकडूनही अपेक्षा करत नाही ज्याच्याकडे काहीच नाही. ज्याच्याकडे थोडा आहे परमेश्वर थोड्याची अपेक्षा करत आहे. ज्याच्याकडे काहीच नाही परमेश्वर त्याच्याकडेही संतुष्ट होतो. पण त्याची इच्छा त्याची आहे हे त्याचं अंतःकरण परमेश्वर पाहतो.
पण ज्याच्याकडं जास्त आहे त्याच्यापासून कमीनं सुद्धा तो काय करत नाही, अपेक्षा ठेवत नाही. म्हणून आमची जबाबदारी आहे विश्वासणारे म्हणून की आम्हाला जर बहुमान दिलेला आहे, परमेश्वरने आम्हाला जर अधिक समृद्ध केलेला आहे, तर त्या बहुमान त्या समृद्धीप्रमाणे आम्ही काय करावं, त्याच्यापेक्षा कमी देऊ नये, त्याच्यापेक्षा जास्त पण देऊ नये. परमेश्वराने जर मला कमी मध्यम ठेवलंय तर मला मोठं, तू मोठा माणूस जास्त द्यायला आलाय म्हणून मला द्यायला पाहिजे असंही नाही. परमेश्वर म्हणत तुला जे दिलंय तुझ्या अंतःकरणाला माहित आहे, तू दे. जास्त पण नाही, कमी पण अपेक्षा करत नाही. आणि म्हणून फार महत्वाचं आहे की आम्ही जेव्हा सेवा करतो, जेव्हा आपण दिलं देतो परमेश्वराला. आज मंडळामध्ये मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं की अनेक चुकीच्या रूढी परंपरा अनेक वर्ष मंडळीमध्ये आलेले आहेत आणि आज मंडळीला त्याचे फटके बसायला आता सुरू झालेले आहे. पूर्वी संस्था नव्हत्या, या सुवार्थकांच्या संस्था नव्हत्या, या मोठमोठ्या इव्हँजलिक लोकांच्या संस्था नव्हत्या, नाही का. तेव्हा लोक मंडळी पायी पायी जाऊन, टांग्यातून जाऊन शुभवर्तमान प्रसार करत होते आणि लोक तारण पावले होते. मिशन जे हेडक्वार्टर्स होतं, अंकल आहेत, ज्या पूर्वीच्या लोकांचे बायबलोमन लोकांचं जीवन बैल चालत चालत कळंबी आणि सिद्धेवाडी आणि त्या भागामध्ये चालत चालत जाऊन शुभवर्तमान केलेलं आहे. आणि आज जे ख्रिश्चन आहेत त्या शुभवर्तमान लोकांनी श्रम केलेला आहे, ते पोचलेले आहेत, त्याचे फळ आज आम्हाला बघत आहेत. पण जसे गिडियन्स आलं, जॉयस मेयर मिनिस्ट्री आल्या, आम्हाला असं वाटतं की त्यांना पैसे दिले की आमचं काम संपलं, नाही का. पण प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की मंडळीचं काम आहे, मंडळीत जाणं गरजेचं आहे. आणि मंडळीत जर जायचं आहे तर मंडळीत सुद्धा कशाची कमतरता असता कामा नाही. मंडळीनं म्हणता कामा नाही की आज आपल्याकडे फंड नाही आहेत, आपण जाऊ शकत नाही. तर मंडळीनं सदैव तयार असावं शुभवर्तमान फेरीला, लोकांनी सदैव तयार असावं. आणि म्हणून आम्हाला जे परमेश्वराने दिलेलं आहे हे परमेश्वरासाठी देणं आणि स्व इच्छेनं देणं आणि स्वतःला देणं हे फार महत्वाचं आहे. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा या होमार्पणाच्या द्वारे प्रभू तू आम्हाला अद्भुतरित्या चालवत आहेस प्रभू. आणि प्रभू जे नव्या करारात प्रभू जे गूढ रहस्य आहे प्रभू, जे आतापर्यंत प्रभू हे कसं कार्य करतं प्रभू, हे नीतिमत्वाची वस्त्र आम्हाला कधी मिळतात, कोणते अर्पण केल्यावर मिळतात, कशा प्रकारे जोपर्यंत आम्ही स्वतःला समर्पित करत नाही तोपर्यंत प्रभू कशा प्रकारे तू आम्हाला तारणाची ती नीतिमत्वाची वस्त्र तू देणार नाही. तुझी योजना परफेक्ट आहे प्रभू. आणि आज तू आम्हाला हेच शिकवत आहेस की आम्ही आमचे योजना आखू नये, आम्ही आमच्या योजना फॉलो